आकडे नंबर आहे 7666173163. तर मित्रांनो, आम्ही सुरुवातीला आयुर किसान हर्बल इंडस्ट्रीच्या माध्यमातून शेती प्रक्रिया उद्योग सुरू केला. ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री सुरू केली की जिथं ॲलोवेरा, मोरिंगा, शतावरी, अश्वगंधा, गुळवेल, आवळा, तुळस, हळद अशा विविध औषधी वनस्पतींवर प्रक्रिया करून त्यापासून ज्युसेस, पावडर्स, फायबर प्राश, टॅबलेट्स अशी उत्पादनं सुरू केली आणि आयुर किसान ब्रँडनी विकायला सुरुवात केली. आणि तो जो 22-23 वर्षाचा लेखाजोखा आहे, तर तो लेखाजोखा जो आहे तो आज मी तिला हे नक्की सांगतोय की जर तुम्ही तुमच्या शेती उत्पादनांवर प्रक्रिया करून ती उत्पादनं योग्य पद्धतीने जरा थोडीशी धाडसानी, थोडंसं सातत्य ठेवून, थोडीशी एक काय असतं, कुठल्याही गोष्टीला सातत्य महत्वाचं असतं. लगेच तुम्हाला आउटपुट मिळेल ही अपेक्षा न करता थोडासा संघर्ष, थोडीशी आव्हानं, थोड्याशा ओळखी, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आपण आणि जर तुम्ही या उद्योगामध्ये सातत्य ठेव, भले तो छोटा उद्योग असू दे, पण हा छोटा उद्योग जेव्हा तुम्ही सातत्य ठेवता तेव्हा एक कुटुंब खऱ्या अर्थाने शिफारसीशिवाय, लाचारीशिवाय स्वयंकर्तृत्वाने स्वावलंबी जीवन जगू शकतो मित्रांनो. तर या पद्धतीने जर तुम्ही आम्ही सर्वांनी निश्चय केला की माझ्या शेतीमध्ये माझ्या शेती उत्पादनांमधून मी जर प्रक्रिया केली, म्हणजे ही पारंपरिकच शेती उत्पादन, असं म्हणत नाही की तुम्ही फार शेती उत्पादनांसाठी नवीन प्रयोग करा, पण आता जसं ज्वारी आहे, गहू आहे, बाजरी आहे, मिलेट्स आहेत वेगवेगळे, नाचणी आहे, मिरची असेल, स्ट्रॉबेरी असेल, टोमॅटो असेल, पेरू असतील, केळी असतील, ही जी पारंपरिक तुमची शेती, सीताफळ असेल, पोपई असेल, जी काही गुलाब असेल, अशी जी काही पारंपरिक तुमची जी शेती उत्पादनं आहेत, की पारंपरिक शेती उत्पादनांवर तुम्ही प्रक्रिया करण्याचं ज्ञान तुम्हाला आजकाल युट्यूबच्या माध्यमातून, तो सगळ्यात अत्यंत उत्तम गुरु आहे, त्याच्या माध्यमातून तुम्हाला ही सगळी उत्पादनं तयार करता येऊ शकतात. आणि ही उत्पादनं तयार केलेली विक्री व्यवस्थापनासाठी थोडासा स्वतःचा वेळ द्या मित्रांनो. तुम्ही रोज 2 तास थोडासा मार्केटिंगला दिला, धाडसाने सांगितलं की मी माझ्या शेतीतलं हे सेंद्रिय उत्पादन आहे, हे विषमुक्त उत्पादन आहे, हे तुम्ही खाल्लं तर याचे हे फायदे आहेत. हे फायदे म्हणजे कोणते, तर ते सुद्धा तुम्हाला तुमच्या नेटवर तुमच्या उत्पादनांचे फायदे मिळतात. ते फायदे तुम्ही तुमच्या सोबत घेतले आणि ते फायदे तुम्ही समाज व्यवस्थेमध्ये सांगितले, तुमच्या ग्राहकांना सांगितले, तर मला असं वाटतं की तुमच्या उत्पादनांना तुम्हाला 100% प्रॉफिट देण्याची क्षमता आहे. किती? 100%. मी त्यातलं आता एकच उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही नुसता तांदूळ जर घेऊन विकला तर तुम्हाला ₹15 प्रॉफिट मिळेल. ₹35 खरेदी करून ₹50 विकाल. पण या 1 किलो तांदळासोबत जर 2 किलो उडीद डाळ घेतली आणि त्याचं पीठ बनवलं, 2 किलो उडीद डाळाची किंमत एक वेगळी, पण या 3 किलोचं तुम्ही नुसतं इडलीचं पीठ बनवलं तर त्या इडलीच्या पिठाची विक्री केली तर त्याची किंमत जवळजवळ 100%, जवळजवळ 70 ते 80% तुम्हाला प्रॉफिट देऊन जाते. बघा, तुम्ही गणित करा, तुमच्या लक्षात येईल. आणि त्याच इडल्या जर तुम्ही इडल्या बनवून, त्या पिठापासून इडल्या बनवून त्या विकल्या तर ते तुम्हाला 200% प्रॉफिट देतात. एवढं पोटेन्शियल आहे आमच्या शेती उत्पादनामध्ये. तेव्हा शेतकऱ्याच्या मुलांनी आज बेरोजगारी म्हणून व्यथित होण्याची आवश्यकता नाहीये. याचंच उदाहरण म्हणजे आम्ही आयुर किसान हर्बल इंडस्ट्री सुरू केल्यानंतर ही जी शेती उत्पादन आहे त्याची विक्री व्यवस्थापन व्हावं. कारण का मी ठिकठिकाणी आज आज जसं इनिशिएटिव्ह घेऊन बोलतोय की आपल्याला हे करायचंय, अशा पद्धतीने करायचंय, हा उत्साह आहे. पण हे करण्यासाठी जेव्हा व्याख्यानं द्यायला सुरुवात केली तेव्हा ग्रामीण भागातून अशी डिमांड आली की आम्ही शेती उत्पादनं तयार करतो, पण ही विक्री व्यवस्थापनाचं काय, त्यासाठी काय केलं पाहिजे. तर मित्रांनो, त्यासाठी आम्ही आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून एक ayumark.com पोर्टल सुरू केलं. त्याच्या आज सीईओ भाग्यश्री काकडे, ती आमची कन्या आहे, ती सुद्धा अतिशय इनिशिएटिव्ह घेऊन यामध्ये काम करते आहे. भविष्य खूप उज्ज्वल आहे. तर मित्रांनो, तुमच्या उत्पादनांची विक्री व्हावी म्हणून हा प्लॅटफॉर्म आम्ही विकसित केलेला आहे. माझ्यासारखाच अजून खूप प्लॅटफॉर्म्स आहेत. तुम्ही जर शोधले तर तुमच्या शेती उत्पादनांची विक्री करणारे अमेझॉन सारखा सुद्धा प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला त्यांना अप्रोच व्हायचंय, त्या गोष्टी थोड्याशा शिकायच्या आणि त्यांच्याबरोबरचा अप्रोच तुम्हाला कन्व्हर्जन व्हॅल्यूज देऊ शकतो, तुमच्या उत्पादनाला बाजार भाव देऊ शकतो, तुम्हाला 100% प्रॉफिट मिळू शकतं. मित्रांनो, ही अत्यंत साधी, सोपी, सरळ पद्धत आहे. परंतु याच्यासाठी आवश्यक असणारं मार्गदर्शन, याच्यासाठी आवश्यक असणारी माहिती ही अत्यंत महत्वाची असते.
आणि ही जर माहिती तुम्हाला योग्य पद्धतीने, योग्य वेळेवर, योग्य माध्यमातून मिळाली आणि त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून, स्वतःचा आत्मविश्वास सोबत घेऊन काही संदर्भ माहिती आपणही घ्यायची. एका ठिकाणाहून माहिती न घेता अशा पद्धतीच्या अजून 8-10 ठिकाणाहून माहिती घेऊन तुम्ही जर तुमच्या शेती उत्पादन रोज, म्हणजे आता बघा बरेच जण यामध्ये शेतकऱ्यांची मुलं असतील, तुमचे वडील तुम्हाला किती कष्टातून, खऱ्या अर्थाने कुठेही नोकरीसारखी शाश्वत उत्पन्नाचं साधन नसताना सुद्धा या निसर्गावर अवलंबून राहून तुमची शेती उत्पादनं काढून त्याच्या बाजारपेठेत विक्री करून त्याच्यापासून मिळालेल्या पैशातून तुमचं शिक्षण केलेलं आहे. ही वास्तविकता आहे. तर अशा वेळेस तुम्ही थोडंसं लक्ष घातलं आणि तुमच्या उत्पादनांवर प्रक्रिया करण्याचं नियोजन केलं तर मला ही खात्री आहे की या प्रक्रिया उत्पादकाचा किंवा याचा उद्योजक म्हणून पुढे जाऊन एक अतिशय चांगलं स्टँडर्ड ऑफ लाईफ, एक चांगली सुखाची श्रीमंती या प्रक्रिया उद्योगामध्ये दडलेली आहे, हे मला आवर्जून या ठिकाणी मुद्दाम सांगावंसं वाटतं. मित्रांनो, आज आपण सर्वजण या ठिकाणी या आपल्या आयुग्राम एज्युकॉम म्हणजे शेती उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी या ऑनलाईन अशा या मोफत मीटिंगला, कारण ही मोफत म्हणण्याचा उद्देश आजकाल ऑनलाईन वेबिनार म्हणले की पैसे देऊन काहीतरी त्याच्या मागे अपेक्षा वगैरे ऍब्सोल्युटली नाही. इथं आपण खऱ्या अर्थाने फक्त एकमेकाच्या ओळखी होत आहेत, नेटवर्किंग होत आहे, बिझनेस नेटवर्किंग सारख्या गोष्टी होतात, एकमेकाचा काय फायदा व्हायला पाहिजे याचा नुसतं एक सेन्सिटिव्ह रिअलायझेशन, एक भावनिक आपण सद्भावना ठेवली तर मला असं वाटतं की त्याचा फायदा तुम्हाला आम्हाला न कळत तुमच्या व्यवसायाला, तुमच्या जॉब सॅटिस्फॅक्शनला होऊ शकतो. म्हणून हे निमित्त आहे, म्हणून हा एज्युकॉम प्रोग्राम आपण घेतलेला आहे. तर आज आपण सर्वजण या ठिकाणी शहाजी सोमवंशी सर आहेत, समाधान जाधव साहेब आहेत, गणेश बोबाटे साहेब आहेत, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आता आज आपल्या या सेशनसाठी जे आपले एक्सपर्ट आहेत श्री अमोल निकम सर, ते स्वतः एमटेक आहेत, फूड टेक्नॉलॉजीमध्ये एमटेक आहेत, सारखं लाईव्ह असतो, सारखं काही ना काहीतरी टेक्नॉलॉजीमध्ये डेव्हलपमेंट चालू असतात, फूड्समध्ये डेव्हलपमेंट चालू असतात, काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज. त्यांनी त्यांचा एक्सपिरियन्स बघितला तर ते स्वतः सांगतील. गल्फ मध्ये त्यांनी पहिल्यांदा सुरुवातीला काम सुरू केलं, गल्फ मधल्या फूड इंडस्ट्रीज. मला म्हणजे जागतिक पातळीवरच्या एखाद्या संस्थेत काम केल्यानंतर येणारा अनुभव खूप महत्वाचा असतो. त्यानंतर मग ग्रामीण भागाला रूट लेवलचा हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, एक अत्यंत हुशारीने ऍडमिशन्स घेऊन एमटेक पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यानंतर फूड टेक्नॉलॉजीमध्ये विविध कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि हे काम करत असताना आत्ताचे ज्ञान, आत्ताची माहिती मिळाली ती त्याला त्याची इच्छा आहे की माझ्या सर्व शेतकरी मित्र बांधवांना हे ज्ञान जर देता आलं योग्य वेळी तर त्यातनं थोडंफार जरी ज्ञान कॉन्ट्रीब्युशन त्यांनी त्यांचं घेतलं केलं तर मला असं वाटतं म्हणला की याचा फायदा शेतकऱ्याच्या मुलांना होऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अमोल निकम सरांचं मनपूर्वक स्वागत करूया. ते फूड टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी एमटेक केलेलं आहे, शिक्षण चांगलं घेतलेलं आहे, मेरिट मधलं पर्सनॅलिटी आहे आणि त्यांची स्वतःची शेती सुद्धा आहे आणि शेती करत असताना स्वतःची उत्पादनं स्वतःची म्हणण्यापेक्षा काही चांगल्या मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये काम करत करत सुद्धा काही गोष्टी कन्सल्टन्सी म्हणून ते स्वतःचा जॉब रोल प्ले करतात. तर मी अमोल निकम सरांना विनंती करतो की आत्ता आपण थोडस या ग्रुपवर व्हिडिओ आपला ऑन करावा. अमोल निकम सर, नमस्कार, वेलकम. आपण ऑलरेडी शॉप फ्लोअरलाच दिसताय, रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा चालूच आहे तुमचा विषय. तर अत्यंत आनंद वाटला की आजच्या आमच्या या ग्रुपला आपण मार्गदर्शन नक्कीच चांगलं कराल आणि त्या माध्यमातून काही शेती उद्योजक असे तयार होतील की ज्यांचा प्रगती पाहिल्यानंतर तुम्हाला आम्हाला नक्कीच अभिमान वाटेल. तर मी आपणाला विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मार्गदर्शन आपल्या या शेती उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक मानसिकतेने प्रेरित झालेल्या, उत्साहित असलेल्या या शेतकऱ्याच्या मुलांना तुम्ही मार्गदर्शन, कारण आपण हे दर रविवारी सकाळी 9:30 वाजता हा मोफत वेबिनार घेतो. दर रविवारी एक तज्ञ व्यक्ती बोलवत असतो आणि या तज्ञ व्यक्तीच्या माध्यमातून थोडं 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 सातत्य जर ठेवलं आणि थोडं थोडं ज्ञान जर प्रत्येकाने संकलित केलं, प्रत्येकाने थोडं थोडं ज्ञान घेतलं तर त्याला त्याच्या वैयक्तिक जीवनात फायदा होऊ शकतो. याचा म्हणजे मला आत्मविश्वास आहे. आणि अशा वेळी जेव्हा आत्मविश्वास वाढणारं, बळ देणारं ज्ञान तुमच्यासारख्या तज्ञ माणसांकडून मिळालं
तर मला अशी खात्री आहे की आज इथून पुढं खऱ्या अर्थाने भारत, मी कालच एक व्हिडिओ बघत होतो की ज्याच्यामध्ये आज चायना कृषी प्रधानमध्ये अत्यंत प्रगतीपथावर आहे. 2 नंबरला अमेरिका आहे, 3 नंबरला ब्राझील आहे, 4 नंबरला भारत देश आहे, 5 नंबरला मेक्सिको आहे, 5 नंबरला फ्रान्स आहे, 6 नंबरला मेक्सिको आहे. पण ह्यांच्या सगळ्यांच्या मानसिकता बघितल्यानंतर एक लक्षात आलं की तिकडं जमिनी खूप मोठ्या मोठ्या आहेत. आपल्याकडे तेवढ्या जमीन चायनामध्ये आणि भारतामध्ये थोडस साम्य आहे, परंतु चायनामध्ये सातत्य, कष्ट करण्याची मानसिकता आणि एक संवेदनशील लोकसहभाग, सेन्सिटिव्ह इन्व्हॉल्वमेंट त्या कामातली, ती खूप महत्वाची आहे. तर मित्रांनो, आपण सर्वजण या ठिकाणी एका संवेदनशील मानवता, हे संवेदनशील मानवता डोळ्यासमोर ठेवून आपण एक चांगला लोकसहभाग या ठिकाणी निर्माण करणार आहोत. आणि या लोकसहभागातून एकमेकाला मदत करण्यासाठी मी मगाशी म्हटलं तसं मी माझा नंबर 2-3 वेळा शेअर करीन. आपण एक लवकरात लवकर चांगला ग्रुप बनवून एकमेकाला माहिती देऊया. नुसती माहिती देणार नाही तर माहितीच्या पलीकडे जाऊन तुमची उत्पादनं तयार केलेली विक्री व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा आपण संस्था 100% प्रयत्न करतोय. आपण जी संस्था, आम्ही जे संस्था म्हणून काम करतोय, अशाच प्रकारच्या अजून काही संस्था विकसित व्हाव्यात ही मनापासून इच्छा आहे. त्यासाठी सुद्धा आम्ही मोफत मार्गदर्शन, सल्ला देत असतो. तर मी अमोल निकम सरांना विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मोलाचं मार्गदर्शन या उपस्थित शेती उद्योजक मित्रांना द्यावं. आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना सुप्रभात आणि गुड मॉर्निंग. पहिले तर सरांनी अपॉर्च्युनिटी दिली याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करतो. आपल्याला पहिलं माझं इंट्रोडक्शन देतो. हा, तुमची माहिती द्या संपूर्ण, म्हणजे तुम्ही कुठे कुठे माझं काम नाव केलं. अमोल निकम, मी मुक्काम पोस्ट आपशिंगेचा आहे आणि माझं शिक्षण एमटेक झालेलं आहे, एमटेक इन फूड टेक्नॉलॉजी. आणि हे मी शिक्षण केल्यानंतर मला जवळजवळ 12 वर्षाचा इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे. प्लस गल्फ कंट्रीमध्ये 4-5 वर्ष काम केलेलं आहे. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये काय चालतं काम, कसं चालतं, काय असते, व्हॅल्यू एडिशन्स काय करता येतील आपल्याला, ह्याबद्दलची माहिती मी आज तुम्हाला थोडीशी देणार आहे. तसंच की शेती करून आपण आपले प्रोडक्ट बाजारात कसे आणता येतील किंवा काय करता येईल त्याच्यावर. तर हे थोडंसं आपण जाणून घेऊया आणि प्लस मला थोडंसं टीम बरोबर इंटरॅक्शन राहिलं तर मग अजून चर्चा काहीतरी मोठी होऊ शकते. तर हे खूप महत्वाचं आहे. तर जेवढे लोकांना काही क्वेश्चन्स असतील किंवा अँसर्स असतील तर इन बिटवीन पण तुम्ही विचारू शकताय. तर पहिली गोष्ट जी आहे की व्हॅल्यू एडिशन्स म्हणजे काय आहे, की तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय कसा करायचे किंवा काय करावं लागेल. आता आपल्याकडे लोक पारंपरिक पिकं घेत राहतात नुसती, की बाबा ऊस घेतलाय तर ऊसच कंटिन्यू चालतोय, पण त्याला काहीतरी दुसरं व्हॅल्यू एडिशन काय केलं पाहिजे किंवा काय करावं लागेल आपल्याला. तर ह्याच्यावर आपण कोण विचार करत नाही किंवा त्याच्यामध्ये आपल्याला काय काय ऍडिशन करावे लागेल. आम्ही आता सध्या एक रिसर्च करतोय, शुगर केन ज्यूस म्हणून आम्ही नवीन एक प्रोडक्ट आणलेलं आहे. ते फ्रोझन कंडिशन मध्ये त्याला 2 वर्ष आपण शेल्फ लाईफ स्टेबल करू शकतो. त्याच्यानंतर जसे की तुमच्याकडे बनाना आहे, बनाना आपल्याकडे अँबिएंट टेम्परेचरला आपण किती वर्ष स्टोअर करू शकतो किंवा काय. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या तुम्ही स्टोअर करू शकताय 2-2 वर्ष, 4-4 वर्ष. मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन्स करायचे तर कशा करायच्या? टेक्निकली काय करावं लागेल? कसं करायचं? तर ह्या गोष्टींचं मार्गदर्शन आपल्या शेतकरी बांधवांना नसते आणि थोडंसं काय होतं, की मग माझा माल आहे, मग माझ्या मालाला भावच नाही भेटत आहे. हेच नाही होत आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? जसं की आपल्या मेथी आहे सपोज. मेथी आपण बनवतोय पण काय ₹5 जोडीनं परत विकून टाकतोय आणि विकली नाही तर मग ते फेकून द्यावी लागते. मग त्याला कन्व्हेन्शनल ड्रायिंग एक प्रोसेस असते. छोटासा एक ड्रायर मिळतो 40-50 हजारात. ते जर तुम्ही स्वतः ड्रायिंग करून त्या भाज्या जर भरून जर ठेवायला लागला किंवा त्या मार्केटमध्ये मार्केटिंग कसं करायचं किंवा ते मार्केटिंग स्ट्रॅटेजी तुमची कशी असली पाहिजे, काय केलं पाहिजे. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपण व्हॅल्यू एडिशनमध्ये ॲड केल्या पाहिजे. हे कुठेतरी होत नाही आहे आपल्या इथे. आणि थोडंसं मग लोकांना वाटतं, की मी शेती करतोय, पण मी प्रगतशील शेतकरी होत नाहीये किंवा माझे हे वाढत नाहीये, स्ट्रेंथ वाढत नाहीये. तर त्याच्या माध्यमातून आपल्याला जर हे थोडंसं शेतकऱ्यांमध्ये अवेअरनेस यायला लागला आणि वाढायला लागलं,
तर आपण काहीतरी करू शकतो. जसं की काकडे सरांनी आणि मी दोघांनी मिळून आम्ही FPO वर केलं होतं. अमोल सर, अजून तुमचा नेटवर्क माईक स्पीकर ऑन आहे का? हो, स्पीकर ऑन आहे. जरा स्पीकर ऑन केलं तर इको जरा येतोय, त्याच्यामुळे आवाज असा स्पेसिफिक फाईन आवाज येत नाहीये का? येत नाहीये का? माईक बघा बरं ऍडजस्टमेंट 1 सेकंड. येतोय ना? हा, ठीक आहे, ठीक आहे, कॅरी ऑन करा. येस. तर सरांनी आणि मी FPO वर भरपूर कामं करत होतो आम्ही. म्हणजे 2017 मध्ये आम्ही 2-3 FPO एस्टॅब्लिशमेंट सुद्धा केले होते. एक एस्टॅब्लिशमेंट आमची कोल्हापूरची आहे ती चालूच आहे. आता सरांना माहीतच आहे. त्याच्यामध्ये मग ते व्हॅल्यू मध्ये आम्ही काय केलं होतं, की त्यांना लायसन्सिंग पार्ट्स असतील किंवा ते कोल्ड प्रेस ऑइलचं होतं. ते आपण करून दिलं होतं त्यांना. तर हे जे काय लागतंय ह्याला काय व्हॅल्यू एडिशन्स असतात. तर ते आपण कुठेतरी केले पाहिजेत आणि ते होत नाहीये आणि ह्याच्या माध्यमातून मग आपल्याला असे काही शेतीपूरक व्यवसाय किंवा शेतकऱ्यांना काय करता येईल, काय नाही, हे आपण ऍड करतोय. तुमचे जर क्वेश्चन्स असतील तर मला थोडंसं इन्स्ट्रक्शन करा. कारण काय होणार आहे, की ह्याच्यातून आपण काहीतरी थोडंसं मोठं हे करू शकतो, की ह्या चर्चेला नुसतं मी बोलून चालणार नाहीये. तुम्ही पण बोललं पाहिजे. तर तुमचे थोडेसे काही सजेशन्स किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील या बाबतीत तर मला विचारू शकता आता सध्या सुद्धा. कोणाला आहे का काही क्वेश्चन्स? की बाबा मला हे माझ्याकडे प्रोडक्ट आहे आणि मला ह्याच्यामध्ये असं-असं करायचंय. तर त्याच्यामध्ये आपण त्यांना सजेशन करू शकतो. नक्की अमोल सर, तुम्ही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून सुद्धा इन्फॉर्मेशन देताय, तर येस, खूप येस, येस, चांगली येस. मला महत्वाची गोष्ट थोडंसं तेच आहे. राजेश सर, इंटरॅक्शन तुमचा बरं काय प्रश्न वाटतंय. आहे? सर नमस्कार. नमस्कार, बोला ना. मी शहाजी सोमवंशी. बरं, कांद्यासाठी आपण काय करू शकतो? कांदा स्टोअर करण्यासाठी किंवा चांगला मोठ्या प्रश्न प्रमाणावर आहे. आमच्याकडे कांद्यासाठी सुद्धा आपण चांगलं करू शकतो. स्टोरेज आता जे कन्व्हेन्शनल ते काय व्हायला लागले, की कांदड म्हणजे डेकिंग होते म्हणजे कोंब येतात आणि हं, कोंब आल्यानंतर मग एक कांदा जरी नसला तरी बाकी सगळे खराब होऊन जातात. तर कांद्यामध्ये 2 तुम्ही हं, हे करू शकताय. 2 मेथडनी स्टोअर करू शकताय. पहिली म्हणजे कांदे तुम्ही चिरून त्याला जे आपण पेस्ट बनवतो. ते पेस्ट मोठ्या-मोठ्या कंपन्या आजकाल त्यांच्या मसाल्यांमध्ये घेतली जाते. तर त्या पेस्टसाठी सुद्धा तुम्ही एक सर्टन लेव्हलला त्याला ऑइलमध्ये ठेवून त्याची पेस्ट जर बनवली तर ते कंपन्यांना सुद्धा तुम्ही विकू शकता किंवा मार्केट्समध्ये सुद्धा विकू शकताय स्वतः. दुसरी गोष्ट म्हणजे की कांदे चिरायचे आणि त्याला एक ड्रायर असतो. त्या ड्रायरमध्ये जर तुम्ही ते सुकवले आणि ते सुकवून तुम्ही पॅक करून जरी मार्केटिंग केलं तरी सुद्धा चालू शकतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, की मग तुमची लॉस, यील्ड आणि मी कितीला विकू शकतो आणि काय विकू शकतो हा तुमचा बेसिक ग्राउंड लेव्हलचा अभ्यास आहे. तो जर तुम्ही कराल तर किती पर्सेंटला किती यील्ड येते. म्हणजे समजा मी 1 किलो कांदे घेतले, तर 1 किलो कांद्यांना मला बाबा 50% मिळणार आहे. तर 50% ची माझी प्राईस काय राहिली पाहिजे? कशी राहिली पाहिजे? हा मार्केट सर्व्हे किंवा स्टडी थोडासा जर केला आपण, तर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला नक्की करायचं काय आहे? आपण काय करतोय, की फक्त शेतीतून उत्पन्न घेतोय. आणि उत्पन्न घेतल्यानंतर पुढे काय करायचे हेच आपल्याला माहीत नाहीये. तर हं. त्याच्यासाठी हे व्हॅल्यू एडिशन आपण करू शकतो. अजून कोणाचं काय असेल काय? सर नमस्कार, मी किशोर बोला ना सागावकर. साहेब. हां, हां. बोला, बोला. हॅलो, आवाज येतो ना? बोला येतोय आवाज. मी शेतकरी उत्पादक कंपनी तयार केल्या 10 शेतकऱ्यांचे घेऊन 10 बरोबर. शेतकऱ्यांनी. त्यातून स्टार्टिंगला प्रोजेक्ट कोणते कोणते करता येऊ शकतात कंपनीला आपल्याला शेतकरी उत्पादक आता कंपनीसाठी? पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही FPO एस्टॅब्लिशमेंट केली आहे. तुमचं आभार मानतो मी. दुसरी गोष्ट हां. म्हणजे असं आहे, की तुमच्या इथे उत्पन्न काय-काय होतंय? त्याच्यावर थोडासा स्टडी करा. जसं की टोमॅटो होत असेल किंवा तुमच्या इकडे ऊस होत असेल किंवा आलं होत असेल, बटाटा होत असेल. तर हां. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्हाला अ, आला असेल तर त्याचं तुम्ही पेस्ट बनवू शकताय. पेस्ट सोयाबीन बनवून भरपूर आहे. सोयाबीन, ऊस भरपूर. सोयाबीनचं प्रोडक्ट होत असेल तर सोयाबीनमध्ये सुद्धा सोयाबीनचं ऑइल आलेलं आहे. त्याच्यासाठी सुद्धा छोट्या-छोट्या मशिनरी आता बाजारात अवेलेबल आहे. प्लस ऑइल काढ. सोयाबीनचं तुम्ही एक सीड फार्मिंग म्हणतो आपण म्हणजे जे
त्याच्या काय म्हणतो बियांवर प्रक्रिया करून ते तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा विकू शकता. दुसरं म्हणजे आवाज नाही येत आहे तुमचा मला. बियाणे तयार करून ना बियाणे. हा, बियाणे पण तयार करू शकताय तुम्ही. बियाणे तयार करून काय करायचं त्याला, की एक फॉर्मिगेशन असते. तुमच्या बियाची उगवण क्षमता किती टक्के आहे ते तुम्ही पर्सेंट जर काढले, तर तुम्ही ते मार्केटमध्ये देऊ शकता, की त्याला बीज प्रक्रिया करून हे बाबा बियाणे माझं 100% घेतलंय, त्याच्यामधलं 50% माझं चालतंय. शासनाचा अर्थसहाय्य काय येतं किती वगैरे काय कंपन्याला? आवाज येत नाही. शासनाची गव्हर्नमेंटची सबसिडी वगैरे काय आहे म्हणते त्याला? गव्हर्नमेंटची शासनाच्या एफपीओ ला आता तुम्ही जर ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटशी संपर्क केला तर तुम्हाला त्याच्यातून काही सबसिडीज वगैरे मिळतात. 35% माझ्या अंदाजे आहे. तर ते सुद्धा सबसिडी तुम्हाला मिळू शकते. चालतं. आता कुणाच तरी आवाज माईक चालू आहे. हा, तेच थोडस इंटरॅक्शन होत आहे. आता प्रक्रिया उद्योगामध्ये आपल्यापैकी कुणाला अजून काय काय इंटरेस्ट, कारण अमोल सरांचं जे टेक्निकल नॉलेज आहे ते आज आपण घेणार आहोत. मार्केटिंगच्या बाबतीमध्ये मी तुमच्या सोबत आहेच, म्हणजे तुम्ही उत्पादित केले, जसं आता किशोर सागावकर सरांनी सांगितलं की बाबा अशा अशा पद्धतीने आपण बीज प्रक्रिया. पण मी काल एका कंपनीला कोरेगावच्या एका सोयाबीन बीज प्रक्रिया उद्योगाला भेट दिली होती. तर त्यांनी अजित सीड्स बरोबर टायप केलाय. त्यांना आता 100 टन बीज प्रक्रिया करून पॅकिंग करून त्या कंपनीला द्यायचंय. तर अशा पद्धतीने काही ब्रँडेड मोठ्या कंपन्या तुमच्यासाठी तुमच्याकडनं उत्पादन बनवून घेऊ शकता, जर तुम्ही त्यांच्या स्टँडर्ड नॉर्म्सपणे काही उद्योग उभा केला तर. त्यासाठी सुद्धा अमोल निकम सर तुम्हाला मार्गदर्शन करू शकतात. की एक जीएमपी युनिट म्हणतो आपण. जीएमपी युनिट म्हणजे काय होतं सर, थोडक्यात सांगा. जीएमपी युनिट म्हणजे काय असते, की तुमची जी प्रोसेस तुम्ही करताय ती गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस म्हणायचं असतं याला. मग गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस मध्ये तुमचे जे काही प्रोडक्ट उत्पादन तुम्ही घेणार आहे ते तुम्हाला आता एपीसीआयनी म्हणजे जे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक सिस्टम आहे प्लस स्टेट गव्हर्नमेंटची म्हणजे फूड सेफ्टी स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया, यांनी काही नियम घालून दिलेले आहेत की तुम्हाला जीएमपी प्रॅक्टिस अशाशीच करावी लागेल. तर ते जे नियम्स आहेत किंवा हे जे गव्हर्नमेंटने सांगितलंय की बाबा मला ह्या गोष्टी इथेच ठेवल्या पाहिजे, त्याच्यामध्ये हेच बरोबर. मला केलं पाहिजे, त्याची प्रोडक्टची शेल्फ लाईफ हीच असली पाहिजे, हम्म. किंवा लिगल मेट्रोलॉजी असेल म्हणजे जसं वैद्य मापन म्हणतो आपण की बरोबर. बाबा तुमचं वजन एवढंच असलं पाहिजे, मग याच्या खाली असेल तर काय असू शकतं. मग पण या त्याच्यामध्ये सगळ्या किचकट नाहीयेत ना, या सोप्या प्रोसेस हा, आहेत ना? या सगळ्या सोप्या प्रोसेस आहेत. फक्त आपल्या लोकांना ते किचकट वाटते आणि नवीन काहीतरी आले बाजारात आणि ते मला एकदम किचकट वाटते, पण ते लोकांपर्यंत टेक्निकली मग या संदर्भामध्ये तुम्हाला कधी आपल्या ग्रुपमध्ये कोणी फोन केला तर तुम्ही माहिती देऊ शकाल? 100% आम्ही देऊ शकतो. आता ज्ञानेश्वर लोहकरे साहेब त्यांचा प्रश्न लोकरे आहे. साहेबांना काय? हा. लोहकरे साहेब आपण व्हिडिओवर या आणि विचारा ना प्रश्न. हॅलो, नमस्कार सर. हा, आलेत आपण, व्हिडिओवर आलाय. विचारा साहेब प्रश्न. सर स्पीकर ऑन करा आपला. हा, केलाय. आवाज कमी येतोय. आवाज कमी येतोय. हा, मी भीमाशंकर परिसरामध्ये राहतो सर. हॅलो. आवाज कमी येतोय तुमचा. त्याच्यावर काही प्रक्रिया करताय? हिरडा आवाज आवाज हॅलो. किंवा प्रश्न आपण मेसेज स्वरूपात विचारला तरी चालेल. लोकरे साहेब, आपला प्रश्न मेसेज स्वरूपात विचारला तरी चालेल. बर, लोकरे साहेबांचा प्रश्न तोपर्यंत तुम्ही मेसेज टाईप करा आणि मेसेज टाईप करून शेअर करा. तोपर्यंत अजून जाधव साहेब, आपला काय प्रश्न आहे? नाही, मी प्रश्न नाही माझा आज काही. हा हा,
म्हणजे साधारण आता काय विषय चाललाय हा साधारण लक्षात आला हा तुमच्या? हो, लक्ष केंद्रित करून मी ऐकायला लागलो, शिकायला लागलो. हा म्हणजे त्यातलं अमोल सर, हा बोला. हा म्हणजे अमोल सर. काही हा बोला बोला. हा हॅलो. तर आता आता आपण जे म्हणलात की फूड प्रोसेसिंगचे ज्या हे आहे त्यामध्ये आपण मशिनरी कोणत्या कोणत्या तुम्ही अवेलेबल किंवा तुम्ही काय काय ते हे करता? आता ह्याच्यामध्ये कसं असतंय, तुम्ही स्मॉल स्केलवर जर इंडस्ट्री उभी करत असाल तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे हे त्याला लागणारे इक्विपमेंट्स, असं जसं की कांद्याचं उत्पादन तुम्ही विचारत होता की मला ड्रायर लागेल, तर मग त्या ड्रायर साठी तुम्हाला बघावं लागेल की लॅब स्केलला मला किती किलो उत्पन्न काढायचे आणि त्याच्यामध्ये कॉस्टिंग ते दिले जातं तुम्हाला. म्हणजे तुम्ही काही कंपन्यांना जर अप्रोच कराल तर 5 लाखापासून ते पाक 1 करोड पर्यंत म्हणलं तरी त्या मशीन मिळतात. हो. तुम्ही कसा अप्रोच ठेवताय आणि अप्रोच ठेवून तुम्हाला कसं करता येईल किंवा पुढे मला बाबा माझा स्मॉल स्केलचा बिझनेस आहे, तर मला मोठ्या ह्याच्यावर न्यायचे त्याला, लार्ज स्केलवर. तर पहिल्यांदा मला मग थोडेसे माझी कॅपॅसिटी ओळखली पाहिजे किंवा मी 2-2 किलोचं जर उत्पन्न मी विकू शकलो किंवा 5 किलोवर नेलं मी किंवा परत 100 किलोवर नेलं, तर ते तुम्हाला हळू स्केल अप करता येईल. तर हे छोट्यातूनच मोठं होऊ शकतं. ही पण स्केल अप ही पॉइंट महत्वाचा आहे. सगळ्यात महत्वाचं आहे. स्केल अप तुम्हाला हळू-हळूच करता येणार आहे. लगेच काय स्केल अप होणार नाही या सगळ्या गोष्टी. पण बरोबर. मार्केटिंगमध्ये जसं काकडे सर म्हणतायत, की आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तर तुम्ही थोडंसं सर्चमध्ये राहिला आणि ह्या गोष्टी व्हॅल्यू एडिशन करत गेला, तर थोडंसं ॲडिशन तुमच्या शेतीपूरक व्यवसायामध्ये तुम्हाला होऊ शकतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मुकुंद सावंत सर, आपला प्रश्न आहे. आपण व्हिडिओ ऑन करा आपला आणि प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. करा की. मला चिंच वाळवल्यानंतर जेव्हा पल्वरायझरिंग पावडर बनवतोय हं. त्यावेळेस ती घट्ट होते, म्हणजे असा ते पल्वरायझरिंग करायला, पावडर करायला प्रॉब्लेम येतोय, तर काय करावं लागेल? बरोबर आहे तुमचं. आता ते ही जी प्रॉडक्ट आहे ह्याच्यामध्ये पेक्टिनेज नावाचं एक एन्झाइम आहे खूप मोठ्या प्रमाणात. हो. हम्म. आणि ते जे एन्झाइम आहे ना, ते तुम्हाला जर तुम्ही पावडर बनवली आणि आर्द्रता त्याला जर लागली, तर ते लगेच घट्ट होण्याचे चान्सेस असतात बरोबर. त्याचे. त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, की तुम्ही नायट्रोफ्लश पॅकिंग असेल, हा. पॅकिंग असेल, तर ह्या व्हॅक्यूमच्या आणि पॅकिंगच्या थोड्याशा कन्सेप्ट तुम्ही थोड्याशा ऑनलाईन सर्च करू शकताय. दुसरी अच्छा. गोष्ट आमच्या इथे एक आता एक खूप मोठा प्रोजेक्ट उभा होतोय. जवळ-जवळ अराउंड 100 असेल. अ, चिंचोक्यापासून गवारगम इंडस्ट्रियल गम म्हणतो, म्हणजे थोडंसं जर तुम्हाला हा सॉस हा हा. बनवायचे किंवा केक बनवायचे, त्याच्यामध्ये टाकलं आपण ते करून ठेवतो, म्हणजे धरून ठेवतो. ते असं व्हॅल्यू एडिशन आहे, की चिंचेमध्ये चिंचेचे सुद्धा व्हॅल्यू एडिशन आहे. म्हणजे ॲग्रीकल्चरमध्ये कुठलंच प्रॉडक्ट असं नाही, की जे तुम्ही आपण फेकून देतोय रस्त्याला, पण त्याचं व्हॅल्यू एडिशन करत बरोबर. नाहीये. जसं टोमॅटो आहे, तुमची चिंच आहे, पपया आहे. पपयाचा एकूण एक यूज आहे. मका आहे. मक्याचं सुद्धा पूर्ण यूज आहे. मक्याचं तुम्ही बघा ग्रिट्स बनतात, कॉर्न ग्रिट्स बनते. त्याच्यानंतरनं आट्टा बनतोय, रवा बनतोय, सुजी बनते आणि त्याचं राहिलेलं मग ते जे वेस्टेज आहे ते कॅटल फीडला जाते. म्हणजे तरी झिरो वेस्टेज लक्षात घ्या. अच्छा. आणि हे झिरो हम्म. वेस्टेज असल्यामुळं आपण त्याच्यात ॲडिशन करणं, आपण काय करतो, की बाबा मला लागणारं एवढंच आहे, मी तेवढंच घेतोय आणि परत राहिलेलं काय करायचं, तर मग असं कुठेतरी फेकून देत असतो आपण आणि ते जमिनीत मग सगळे नष्ट होऊन जातं. नाही, मग हम्म. त्यामध्ये मला जेव्हा घट्टपणा येतोय पल्वरायझिंग करताना, हां, त्यामध्ये मग मी चिंचोक्याची पावडर मिक्स केली तर चालेल का? चालू शकते ना. पण ते बाइंड होणार नाही ना, घट्ट होणार नाही ना? तुमचं प्रॉडक्ट काय आहे ते जर मला थोडंसं समजलं चिंचेची तर पावडर सर, चिंचेची पावडर माझी प्रॉडक्ट. तुम्ही चीज पावडर बनवताय का? हा. हा सर. चीज पावडरमध्ये कसं असतं माहिती आहे का? ह्याच्यामध्ये डेक्स्ट्रिन वगैरे असतात, अँटी केकिंग एजंट वगैरे असतात. हो तर हो ते हो. तुम्ही थोडंसं त्याच्यामध्ये सर्च केलं तर तुम्हाला ते भेटून जातील आणि मग तुमची जी म्हणताय ना, की बाबा माझी पावडर थोडीशी जरी लीक झालं, पॅकिंग लीक झालं, तर ते आर्द्रता पकडते आणि मग घट्ट होते.
हो. तर ते होणार नाही. तर त्याचे अँटी केकिंग एजंट असतात. ते थोडेसे सर्च करू शकता तुम्ही ऑनलाईन. ऑनलाईन करावं लागेल. तर कोणाकडे मिळतील मला त्याबद्दल डिटेल्स? केमिकल काय यूज करावं लागेल त्यामध्ये? डिटेल्स काय? त्याचे डिटेल्स कोणाकडे मिळतील? ते मिक्स मी पल्वरायझिंग करताना त्यात एक्झॅक्ट काय मिक्स केलं पाहिजे मी? पल्वरायझिंग करताना ऍक्च्युली तुम्ही मिक्स नाही केलं पाहिजे. ज्यावेळी तुमची पावडर फाईन येईल आणि ज्यावेळी तुम्ही फायनल पॅकिंगला घेणार आहे, त्याच्या आधी तुम्हाला ते मिक्सरमध्ये म्हणजे ब्लेंडिंग टँक असतात त्याच्यात. ब्लेंडिंग टँकमध्ये टाकून तुम्हाला ते मिक्स करून घ्यावे लागेल. तुमच्याकडे मला आता प्रॉब्लेम सध्या आहे का ब्लेंडिंग टँक? नाही सर, माझ्याकडे फक्त ड्रायर आहे आणि पल्वरायझर. मी आता प्रयत्न करतोय, पण मला प्रॉब्लेम मग कुठे तुम्ही येतो? ज्यावेळी पल्वरायझिंग कराल ना, पल्वरायझिंग नंतर न तुम्हाला ते अँटी केकिंग एजंट इनकॉर्पोरेट करायचे म्हणजे ऍड करायचे आणि ऍड केल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही ड्राईंग मध्ये नेऊ शकता त्याला. तुम्ही मुकुंद सर, तुम्ही सरांचा हा आता सर. सर नंबर शेअर करतील. सरांशी बरं. वैयक्तिक फोनवर बोलून ही डिटेल माहिती घ्या. हो तोपर्यंत सर. सर पण अजून काही ओके सर. संदर्भ बघतील आणि ते तुम्हाला माहिती देतील. पण हे ओके, धन्यवाद. यशस्वी होईल चांगलं चिंच पावडर, कारण ही धन्यवाद. प्रत्येक किचनला आता अत्यंत गरजेचं आहे. त्याचं हो, हो, अट्रॅक्टिव्ह धन्यवाद. पॅकिंग तयार करा. मी तुम्हाला हो, विकायला 100% मदत करेन या बाबतीत. धन्यवाद सर. धन्यवाद. ओके, है ना? थँक्यू. 100%. ओंकार त्याला सावंत यांचा प्रश्न आहे. मी चॅट बॉक्स गव्हापासून मध्ये बरं का, चॅट बॉक्स मध्ये एक लिंक दिलेली आहे, फॉर्म दिलेला आहे. तर अच्छा. प्रत्येकाने त्या लिंक वर जाऊन जर प्रत्येकाने ती माहिती जस्ट भरली तर तो अच्छा. डाटा जो आहे तो डाटा तयार होईल आणि त्याप्रमाणे आपण आपला ग्रुप तयार करू आणि ग्रुपमध्ये तुम्हाला डायरेक्ट इन्फॉर्मेशन घेऊन डायरेक्ट उद्योग उभारणीसाठी त्याची मदत होऊ शकेल. हो डायरेक्ट सर. तुमची शेती उत्पादन विक्री व्यवस्थापनासाठी सुद्धा मदत होईल. चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तर प्रत्येकाने चॅटबॉक्स मध्ये लिंक. लोकरे साहेब, आपण आपला प्रश्न विचारा, कारण कदाचित तुम्ही व्हिडिओवर न येता ऑडिओवर असताना सुद्धा तुम्हाला हे स्पीकर ऑन करा आपला. लोकरे साहेब, कारण आपला तुम्ही हे केलेलं आहे. लोकरे साहेबांनी विचारले, आमच्याकडे हिरडा उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे, त्यावर काय प्रक्रिया प्रोसेस करता हा काय हिरड्यासाठी तुम्हाला एक सांगतो, हिरड्याचा ज्यूस पण होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे पावडर पण होते. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर त्याला ड्राईंग करून व्यवस्थित जर पावडर केली तर त्याच्यामध्ये बहुगुणीय आहे ते आणि खूप मोठी प्रोसेसिंग कॉस्ट लागणार नाही असं काही नाहीये त्याच्यामध्ये. खूप छोटंसं आहे ते आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हेच व्हॅल्यू ॲडिशन करता येईल, की त्याची पावडर कशी करता येईल. ओंकार सावंत विचारतात की गव्हापासून बिस्किट बनवायचे आहे आणि गुलाब फुलांपासून कोणते प्रॉडक्ट आपण बनवू शकतो? गव्हापासून बिस्किट बनतायत हे आता ते सगळ्याच ऑलरेडी तो कंपन्या सगळ्याच कंपन्या बनवतायत. फक्त याच्यामध्ये तुम्ही गव्हाची जी व्हरायटी असते, गव्हामध्ये कसं आहे 2-3 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये ग्लुटेन कंटेंट नावाचं एक ॲलर्जन आहे. ते थोडंसं तुम्ही चेक करा. म्हणजे गव्हाची जी स्ट्रेंथ असते, ज्यावेळी आपण पीठ मळतो एखादं किंवा घरात चपाती वगैरे बघतो आपण, तर ते असं कधी-कधी चिकट होतं जास्त. तर त्याच्यामध्ये ग्लुटेन नावाचं एक केमिकल आहे. ते जर जास्त प्रमाणात असेल, तर त्याची जी बिस्किट बनणार आहेत, ते तुम्हाला थोडंसं खाताना असं एकदम दाताला चिटकून बसतील. पण ज्याच्यामध्ये ग्लुटेन कमी असेल आणि ते जर खाल्लं तर क्रिस्पीनेस राहील. ह्याच्यावर थोडासा स्टडी केला तर तुमच्या लक्षात येईल, की गव्हापासून आपल्याकडे बिस्किट बनतंय आणि गुलाबाचं तर रोज वॉटर आहे सगळीकडे अवेलेबल. रोज वॉटरमध्ये डिस्टिलेशन नावाची एक प्रोसेस असते आणि रोज पेटल्स हे ज्यूसमध्ये वगैरे वापरले जातात आता आणि प्लस बिस्किटांवर पण टॉपिंगसाठी ते यूज करतात. तर रोज तुम्ही जर ड्राइंग करावं लागला, तर ते पण तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशन होऊ शकतं. गुलकंद पण होऊ शकतो ना, हां, गुलकंद पण होऊ शकतो. पानटपरीवर प्रत्येक जाणारा गुलकंद. येस. म्हणजे गुलकंदाची पण व्हॅल्यू आहे त्यामध्ये. येस. म्हणजे अशा डेफिनेटली पद्धतीने त्याच्यामध्ये तुम्ही जर मध ॲड केला ना, तर ते तुम्हाला आणखीन थोडंसं मेडिसिनल प्लस एरोमॅटिक म्हणतो आपण त्या पद्धतीमध्ये वापरू शकतो. आता थोडंसं लोकरे साहेब, इंटरनॅशनली बोलतो मी. अ, काही इंटरनॅशनली म्हणजे मी आता जे काय बाहेरच्या देशात बघून आलोय म्हणजे मी त्या कंपनीमध्ये होतो. तिथे आम्हाला जवळ-जवळ 24 देशामध्ये आम्ही एक्सपोर्ट करत होतो.
आणि 26 देशामध्ये काय एक्सपोर्ट होत होतं, तर हे सगळे जंक फूड, चायनीज फूड आणि चायनीज सॉसेजेस. अच्छा. तर ह्या सगळ्यामध्ये आपल्याला सांगायचा एकच उद्देश आहे, की प्रॉडक्ट तुम्ही जे बनवाल किंवा तुम्ही जे बनवणार आहे त्याच्यामध्ये मार्केटिंग आहे, नाही असं नाहीये. व्हॅल्युएशन्स जे जगात चालतंय तेच आपल्या इकडे चालतंय असं काही वेगळं नाहीये. बरोबर. बरोबर हां. आहे. खूप महत्वाचा विषय. हां आणि हं. तुम्ही 1 किलो पासून ते पाक 100 टनापर्यंत म्हटलं तरी एक्सपोर्ट करू शकताय. एक्सपोर्टला बरोबर. सुद्धा वाव असते आणि असं नाहीये की मला त्या कंट्रीत कसं एक्सपोर्ट करायचे किंवा काय करायचे, तर त्याच्या संदर्भात जरी माहिती हवी असेल, तर ते सुद्धा आपण तुम्हाला देऊ. तर व्हेरी छोटंसं गुड, एक व्हेरी गुड. सांगतो त्याच्यामध्ये एक्सपोर्ट जर करायचा असेल, तर त्याला थोडेसे लायसन्सिंग पार्ट आहे, जो की हं, तुमचा हं. आणि समोरच्या कंट्रीमध्ये थोडासा कोण जर ओळखीचा असेल आणि मे बी नसेल, हं. तरी सुद्धा ऑनलाईन सर्च करून तुम्हाला एक काही-काही साइट्स आहेत. त्या कंपन्या डायरेक्ट तुम्हाला अप्रोच करतील आणि त्या डायरेक्ट फोन अच्छा. करून विचारतात, की "बाबा मला हे सॅम्पल रिक्वायर्ड आहे आणि याच्यामध्ये मला काय तुम्ही स्पेसिफिकेशन्स अच्छा, वगैरे." म्हणजे काही मल्टीनॅशनल कंपन्यांबरोबर जर तुमचा अप्रोच येस. झाला, तर कंपन्या आपल्याला मार्गदर्शन करतात, की आम्हाला अशा पद्धतीने पाहिजे, अशा पाहिजे. पद्धतीने. म्हणजे याच्यामध्ये हां. तर या गोष्टीमध्ये सुद्धा अमोल सर आपले काही संदर्भ डोक्यात ठेवा. आपल्यापैकी काही शेतकऱ्याच्या मुलांना काही चांगले हो, संदर्भ देता डेफिनेटली. आले. आणि हं. सध्या आता मी आता इथे ॲज अ सातारा फूड पार्कमध्ये आहे. ॲज अ क्वालिटी मॅनेजर म्हणून काम करतोय. तर या इथे आम्ही आता जे प्रॉडक्ट बनवतोय, तर आम्ही सगळे जे सेंट्रल मिनिस्ट्रीचा हा प्रोजेक्ट आहे. पहिले प्रोजेक्टची स्कीम सांगतो तुम्हाला काय आहे. तर सेंट्रल मिनिस्ट्रीचा हा प्रोजेक्ट आहे. देशामध्ये जवळ-जवळ 22 प्रोजेक्ट सँक्शन केलेले आहेत. त्याच्यामधला हा अच्छा. सेकंड नंबरचा इंडियातला प्रोजेक्ट आहे. जो की 120 एकरामध्ये फैललेला आहे. आणि याच्यामध्ये सरकारचं म्हणणं काय आहे, की अ, तुम्हाला इथे येऊन तुमच्या प्रॉडक्टला म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रॉडक्टला म्हणजे तुम्ही व्हॅल्यू एडिशन करायचे, तर तेच इथे काम केलं जातं. फक्त एवढंच आहे, की हा इथे जो प्रोजेक्ट आहे, हा बल्कवर काम करतो. तर सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर नावाचं एक युनिट आहे आपल्याकडे. हं, हं, हं. की ज्याच्यामध्ये बॅकवर्ड इंटिग्रेशन केलं जातं फार्मर सोबत. म्हणजे हं. बॅकवर्ड इंटिग्रेशन इन द सेन्स असं म्हणायचंय, की त्यांना जे शेतकऱ्यांचा मटेरियल आहे हा बायबॅक करतात आणि बायबॅक करून त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन करून ते मार्केटमध्ये जातं. तर अच्छा. हा सेंट्रल मिनिस्ट्रीचा प्रोजेक्ट आहे. बीव्हीजी ओन करतं याला. बीव्हीजीने याला टेक ओव्हर केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, की बाकीच्या पण स्कीम्स आहेत, की जसं तुम्ही तुमचा स्वतःचा प्लॉट वगैरे इथे घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये मग तुम्हाला कॉमन फॅसिलिटीज दिलेल्या आहेत. जसं की कॉमन फॅसिलिटीमध्ये इलेक्ट्रिसिटी 24/7 आहे तुम्हाला. त्याच्यानंतरनं वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे. तो जो आहे तो पण तुम्हाला 9,00,000 लिटर पर डे कॅपॅसिटीचा प्लांट आहे. 2,00,000 लिटरचा डब्ल्यू-टी-पी प्लांट आहे. तर वेस्ट सीवेज ट्रीटमेंटचा प्लांट आहे. तर हे जे कॉमन फॅसिलिटीमध्ये प्रोव्हाईड केलंय आणि अच्छा. बाकीच्या मग ज्या आहेत याच्यामध्ये ॲडिशन्स आहेत मग हं. स्पाइस वेगळे आहेत. वॉटर युनिट आहे. त्याच्यानंतरनं मिल्क, डेअरी एंड डेअरी प्रॉडक्टचे युनिट्स आहेत. तर हा सेंट्रल मिनिस्ट्रीचा कन्सेप्ट आहे, की एक एम-आय-डी-सी असल्यासारखं एक सेक्टर उभं करायचं आणि अच्छा. त्यामध्ये सगळे शेतकऱ्यांनी एका क्लस्टरमध्ये येऊन तुमचे जे काही प्रॉडक्ट्स आहेत ते इथं तुम्ही देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुमचं व्हॅल्यू एडिशन होऊ म्हणजे शकतं. यामध्ये कॉमन फॅसिलिटी सेंटरचं नेमकं काय कॉमन काम आहे? फॅसिलिटी सेंटरमध्ये जसं की तुमचं आता काही उत्पन्न आहे. समजा काही शेतकऱ्यांकडे बाबा आता आमच्याकडे असे काही शेतकरी आहेत, की ज्यांचे 50-50 एकर, 100-100 एकर द्राक्षाची बाग आहे. मग ते काय हं. करतात, तर द्राक्ष असतील तर द्राक्षांचा आपण फ्रेश एक्सपोर्ट करतोय. तर तसेच पोमोग्रेनेटचा आपल्याकडे एक प्रोजेक्ट मिळाला आता आपल्याला सोलापूरमध्ये. हं. जवळ-जवळ तो त्याच्यामध्ये व्हॅल्यू एडिशन्स प्लस पोमोग्रेनेट वाईन हा जो मेडिसिनल वाईनचा एक प्रोजेक्ट आहे. तो खूप मोठा प्रोजेक्ट हं. आहे. तर त्याच्यामध्ये आमच्याकडे जवळ-जवळ 1,00,000 फार्मर पण कनेक्टेड आहेत. जे की अरे वाह! बीव्हीजी इंडियाने बॅकवर्डमध्ये हे काम करतंय, की त्यांना ॲग्री इनपुट्स वगैरे देतायत. म्हणजे ॲग्री इनपुट्समध्ये तुम्हाला सीड दिलं जातंय, फर्टिलायझर दिलं जातंय आणि त्यांचंच प्रॉडक्ट तुम्ही बायबॅक करताय.
आणि मग त्यांचं जे मटेरियल त्यांनी उत्पन्न केलेलं आहे किंवा शेतीतून जे उत्पन्न येणार आहे ते बायबॅक करून त्याची व्हॅल्युएडिशन करून कंपनी पुढे सेल. म्हणजे मला वाटतं आपण आज अमोल सरांशी संपर्कात राहिल्यानंतर तुमचे बरेच शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. म्हणजे सीड्स असेल, कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस असतील, काही म्हणजे बॅकवर्ड इंटिग्रेशन जो म्हणतो प्रकार तो खूप महत्वाचा. आता अनिल पवार आपण प्रश्न विचारताय. काय प्रश्न आहे आपला? ऑडिओ व्हिडिओ सुरू करा आपला प्लीज. अनिल पवार सर बोला. अनिल पवार सर आपण हात वर केला होता. डोकरे साहेब आपण आता स्पष्ट दिसतंय, आपण विचार ना आपल्याला. हा, धन्यवाद. सर अनिल माझा पवार प्रश्न सर. आहे. हा, शंकरराव कामते साहेब बोला. नमस्कार. माझ्या इथे नमस्कार. थोडं नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे व्हिडिओ हा, बंद आहे. धन्यवाद. सर आम्ही सासवड भागातून आहोत आणि आम्हाला आमच्या इथे सीताफळ, प्रामुख्याने अंजीर आणि पेरू आणि डाळिंब अशा सगळ्या प्रकारचे फळं म्हणजे उत्पादनं होतात. त्याच्यात काय व्हॅल्यू एडिशनचा आपण प्रोजेक्ट करू शकतो आणि प्रोप्रायटरशिप करावं का फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या मार्फत करावं आणि काय सबसिडीज किंवा स्कीम्स अवेलेबल आहे याच्यावर जर तुम्ही मार्गदर्शन करावं. थँक्यू. खूप छान प्रश्न विचारलाय. आता कस्टर्ड ऍपल वर खूप मोठं काम चालू आहे आणि हे कन्व्हेन्शनल मेथड म्हणू शकतो आपण. जगात अशी कोणतीही प्रोसेस नाही की सीताफळाला प्रोसेसिंग करण्यासाठी मशीन लागते. पहिली गोष्ट. बरोबर. दुसरी गोष्ट असं आहे की तुमच्याकडे अंजीर वगैरे जे आहे, अंजीरला आपण ड्राय करू शकतो. ड्राय मध्ये ते जाऊ शकते. आणि कस्टर्ड मध्ये सीताफळांचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन आहे आता सध्या आणि त्याला खूप मागणी आहे. आईस्क्रीम टॉपिंग साठी सगळ्यात जास्त कस्टर्ड ऍपल व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना मॅन्युअली कस्टर्ड ऍपलचं हे करू शकताय. काय म्हणतो आपण आईस्क्रीमचं फ्रोझन स्वरूपात उत्पन्न घेऊ शकताय आणि ते फ्रोझन मध्ये ठेवून त्याची तुम्हाला 2 वर्ष शेल्फ लाईफ राहू शकते. ते प्रोडक्ट तुम्हाला 2 वर्षपर्यंत खाता येईल असं ते प्रोडक्ट राहू शकते. दुसरं म्हणजे सबसिडीचं जर तुम्ही बोलत असाल तर नाबार्ड आहे प्लस संपदा नावाची एक स्कीम आहे. ते 35% पर्यंत तुम्हाला सबसिडाईज करेल आणि बाकीचा राहिला तुमचा प्रोप्रायटरी आणि एफपीओ. तर माझं मत असं आहे की तुम्ही जर एफपीओ थ्रू काम कराल तर तुमचं नेटवर्क स्ट्रॉंग होईल. प्रोक्युरमेंट. प्रोप्रायटरशिप मध्ये काय होईल की तुम्ही फक्त स्वतःचेच राहाल आणि मग तुम्हाला सगळ्या टीम बिल्ड करावी लागेल आणि बिल्ड करायच्या नादात मग आपण काय करतोय हे थोडंसं कुठंतरी अनालाइज करायचं, परत पाठीमागं जायचं, परत पुढे यायचं, ते थोडंसं प्रॉब्लेम होतोय. धन्यवाद सर. आणि अजून एक विचारायचं होतं की आपण म्हणजे स्प्रे ड्रायर वगैरे टाकून त्याची पावडर केलं तर अजून जास्त 100% त्याला स्प्रे ड्राईंगचा पण चांगला यूज फ्रीज आहे. ड्राईंग मला वाटतं चांगलं आहे. नाही, स्प्रे ड्राईंग पण आहे याच्यामध्ये, पण ते काय? थोडंसं कॉस्टली जाईल तुम्हाला. जर इफिशियन्सी असेल तर तुम्ही टाकू शकताय. पण माझा अंदाज असा आहे की तुम्ही फ्रोझन कंडिशन मध्ये करा ते काम. फ्रीज आणि ड्राईंग. याला फ्रीज ड्राईंग नाही म्हणता येणार याला. फ्रीज ड्राईंग एक कन्सेप्ट वेगळी आहे. फ्रोझन एक नावाची कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये -40 पर्यंत ते प्रोडक्ट ठेवलं जातं. अच्छा, आणि पण पावडर फॉर्म मध्ये फ्रोझन तर होणार नाही ना? नाही होणार. पावडर फॉर्म मध्ये जर करायची असेल तर त्याला फ्रीज ड्राईंग आणि स्प्रे ड्राईंग. स्प्रे ड्राईंग आणि करता. हा, मग स्प्रे ड्राईंग मध्ये त्याला काय ब्लेंड करायचं का? कसं तुम्हाला पहिल्यांदा तुमचं स्प्रे कस्टर्ड करावं जे लागेल आहे ना त्याला? त्याची जी नाही, त्याची एक विस्कोसिटी आहे स्लरी बनवावी लागते. स्लरी. हा. स्लरी म्हणजे सेमी लिक्विड मध्ये बनवावं लागतं. लिक्विड जे पल्प आहे ते क्रश करून घेतल्यानंतर त्याला एक स्प्रे ड्राईंगचं एक युनिट असतं. त्याला ते फीड केलं तर तुम्हाला ते ऑटोमॅटिक असं स्प्रे करतं. स्प्रे करत ते मग पावडर तुम्हाला देत राहते. पण त्याच्यामध्ये यील्ड पर्सेंट कमी असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ते स्प्रे ड्राईंगच्या याच्याकडे जाऊ नका. जसं की आपण बघतोय आता की द्यायला आमचं उदाहरण नाही, आपण मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मध्ये जातो. मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट मध्ये स्प्रे ड्राईंग केलं जातं. तर तुम्ही मिल्क पावडर छोटीशी 100 ग्रॅमची जरी घ्यायला गेला तरी तुम्हाला ₹100 ते ₹150 व्हॅल्यू आहे. लक्षात घ्या. म्हणजे ज्यावेळी तुम्ही 5 ते 10 लिटर तुम्ही मिल्क स्प्रे करणार आहे त्यावेळी तुम्हाला 1 लिटर मिळणार आहे.
1 किलो. म्हणजे त्याची कॉस्ट वाढलेली आहे. हम्म. कॉस्ट वाढल्यानंतर बरोबर. व्हॅल्युएशन्स वेगळे होतात. म्हणून स्प्रे अच्छा, ड्राईंग थोडस म्हणजे तुमचा आता सल्ला आहे की बाबा फ्रोझन मध्येच तुम्ही हे जर केलं तर त्याचा फायदा होईल. सर म्हणजे मला असं विचारायचं होतं की पल्प काढून त्याला -40 डिग्रीला फ्रोझन करायचं, बरोबर का? येस 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 डेफिनेटली. ठीक. पल्प काढा, त्याला ब्लास्ट नावाची एक कन्सेप्ट आहे, ब्लास्ट फ्रोझन. तर ओके. त्या ब्लास्ट मध्ये तुम्ही जर ते ठेवलं -40°C तर ते ओके. 8 तास ठेवलं जातं आणि 8 तासानंतर तुम्ही परत त्याला कोल्ड रूमला शिफ्ट करू शकताय, की जे -18°C मध्ये तुम्ही त्याला स्टोअर करू शकताय 2 वर्षासाठी. अच्छा. Very, आणि very आपण ह्याला एक्सपोर्टही करू शकतो ना सर? येस डेफिनेटली. एक्सपोर्टला पण वापर. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. अजून काही कुणाचा प्रश्न आहे का? छोटे उद्योग, कारण आता गव्हर्नमेंटच्या काही योजना आहेत त्याची माहिती पण आहे. मुकुंद सावंत आपला प्रश्न आहे. हॅलो सर, सुकी अंजीर बनवण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रे ड्रायर किंवा हीट पॉवर पंप असा वापरला तर चालेल का? चिंचेसाठी का? नाही, अंजीर अंजीर. सुकवण्यासाठी. आवाज नाही येते मला. अंजीर, थोडस अंजीर एकच असेल. मिनिट, माझ्या इथं जरा मशीन चालू झालेली आहे. सुका थोडासा अंजीर म्हणाले. थोडा थांबा, एकच मिनिट. ए आदित्य, हॅलो. हा, 1 मिनिट येत आहेत ते मशीन चालू झालंय काहीतरी आणि त्यांना ऑन फील्ड असतानाच मी इन्व्हाइट केलं खरं. अच्छा. पण असं ते चांगली गोष्ट आहे की कर्मयोगी माणूस त्या पद्धतीने असेल तर ज्ञान अजून चांगलं मिळतं आपल्याला. काकडे साहेब, त्यांना एक विचारा. आता मागच्या महिन्यामध्ये साधारण मागील 2 महिन्यामध्ये पपई भरते, कंटिन्यू करा नंतर आपण बोलू. हा काय तर हा, मुकुंद सावंत सर विचारा प्रश्न. अंजीर सुकवण्यासाठी इलेक्ट्रिक ट्रे ड्रायर चालेल का? चालेल ना, चालेल चालेल, काही प्रॉब्लेम नाही. बर, ते तुम्ही त्याला आहे ना प्रेस करून थोडस सोलर ड्राईंग करतात ऍक्च्युली याच्यामध्ये. ह्या कन्व्हेन्शनल ड्राईंगचा आहे. काय मी एक सायन्स फॉर सोसायटी नावाची एक कंपनी बघितली होती. त्याच्यामध्ये काय करतात ते कंपनी सांगतो तुम्हाला आता थोडक्यातच. ती कंपनी काय करते की शेतकऱ्यांना उत्पन्न घ्यायला लावते, जसं की टोमॅटो असेल, त्याच्यानंतर तुमचे जे अंजीर वगैरे आहेत तर त्याची शेती करायला लावतात ते. आणि शेती केल्यानंतर त्यांना सोलर ड्रायर प्रोव्हाइड करतायत ते स्वतः. तेच सोलर ड्राईंग केलेलं मटेरियल तेच बायबॅक करतायत परत. ते घेऊन जातायत आणि ते मटेरियल बाजारात विकतायत. जसे की तुमच्या बाकीच्या सगळ्या पावडर्स आहेत, मेथी असेल, धना असेल, कोरिएंडर, मिंट, त्याच्यानंतर करी लिव्हज, हे जे आहेत पावडर, ते पावडर करून ती कंपनी स्वतः बायबॅक करून विकतीये बाजारात. अच्छा, म्हणजे ऍक्च्युली अंजिरामध्ये प्रोटीन्स भरपूर असतात. येस येस प्रोटीन व्हॅल्यूज चांगले असल्यामुळे तुझी पावडर करून विकलेलं सगळ्यात चांगलं, आणि पावडर ऍडिटिव्ह म्हणून सुद्धा वापरता येतं. मला असं एक कॉम्बिनेशन विचारायचंय की त्याच्यावर थोडा रिसर्च झाला तर बघा, सोयाबीन पावडर आणि अंजीर पावडर एकत्र मिक्स करून आणि त्याला थोडीशी टेस्ट डेव्हलप केली तर ती दुधातून घेता येऊ शकेल का? हा एक थोडासा सोयाबीन पावडरचा असं आहे की आता एक तुम्ही थोडेसे काही प्रोडक्ट बघत असाल बाजारामध्ये की ते हर्बलाइफ सारखे वगैरे आहेत, सोया बेस्ड प्रोडक्ट आहेत. सोया बेस्ड प्रोडक्ट वर सोया हा फक्त भारतामध्येच चालतोय आणि हा अलर्जन आहे. लक्षात घ्या तुम्ही, बाहेरच्या कंट्रीमध्ये सोयाबीन प्रोडक्ट असे कुठलेही घेतले जात नाहीत, कारण त्याच्यामध्ये L-सिस्टीन नावाचं हे अलर्जन आहे. कुठला L-सिस्टीन. L-सिस्टीन. तर ते अलर्जन असल्यामुळे बाहेरच्या कंट्रीज थोडस प्रिफर नाही करत आहे. म्हणजे अलर्जन म्हणजे काय की थोडस मी खाल्लं तर माझ्या कुठेतरी पोटात दुखेल, डोकं दुखेल, किंवा मला उलट्या होतील, मळमळ होईल, किंवा एखाद्याला आता सोया बेस्ड प्रोडक्ट आपण जर खायला लागलो तर पहिल्यांदा काही लोकांच्या बघा पोटात दुखतं किंवा मळमळ होते. तर ते अलर्जन प्रोडक्ट असल्यामुळे फक्त इंडियामध्ये चालतंय आणि आफ्रिकन कंट्रीमध्ये चालतात ते प्रोडक्ट. होय का? हा, बाकी मग तुम्ही जर बघाल तर मग सोया बेसला फक्त ऑइल आणि ऑइल एवढीच व्हॅल्यू आहे आणि ती फक्त इंडियामध्येच चालते.
सोयाबीन ऑइल इंडियामध्येच येते, बाकी कुठल्याही देशात म्हणजे पण आपल्याकडे सोयाबीन ऑइल मध्ये सुद्धा थोडस पर्सेंटेज कमी असतं, त्याच्यामुळे पाम तेल यूज करतात येस. असं मी ऐकलं की हा, मेजर आणि पाम तेल असतं आणि सोया ऑइल कमी मेजर असतं. सप्लायर तुम्ही जर बघायला गेला ऑइल मध्ये, तर इंडियामध्ये ऑइलची डिमांड जास्त आहे. आपल्याला बाहेरच्या ज्या कंपन्या आहेत, आता ते कॅम्पेजिन वगैरे कंपनी आहेत बघा, हे बाहेरून ऑइल आयात करतायत. आयात करून ते आपल्या इथे कितीतरी, जेमिनी सारखा ब्रँड आहे बघा, आयात केलेला आहे ऑइल. पूर्ण आफ्रिकेतून ऑइल आणलं जातं इथं, त्याला रिप्रोसेसिंग करतात आणि कारगिल नावाची कंपनी आहे. हम्म. हे कंपन्या काय करतात, प्रोडक्ट बाहेरून घेऊन येतात, तिथे स्टोअर करतात, त्याच्यामध्ये थोडस सॅप्युनिफिकेशन ऍडिंग करतात आणि ऍडिंग केल्यानंतर मग ते तुम्हाला ऑइल एकदम, तुम्ही बघा म्हणजे आपल्या आपल्याकडे हा शेतकरी लाकडी घाण्याचं तेल आपण जे घेत हा होतो करेक्ट. पहिले, बरोबर आहे. शेतकऱ्याच्या मुलांना हा, लाकडी घाण्याचं तेल बनवण्याची संधी चांगली आहे. आणि चांगली आहे. जसं जसं हा, अवेअरनेस डेव्हलप होत जाईल आणि तेलाची परिस्थिती लक्षात येईल, तेव्हा ग्रामीण भागात जसं पूर्वी तेल घाण्यावर घाण्यावरून आणायचे, काढत होतो ते. हा तसं आता हॅलो लाकडी घाण्याच्या उद्योगाला एक चांगली संधी आहे बरं का. 100% हॅलो हम्म. हा हॅलो मुकुंद सावंत साहेब बोला. सर, एक अशी शंका आहे की आपण जेव्हा आपले अंजीर सुकवतोय, ड्राय करतोय, त्यावेळेला त्या नंतर गोडीला कमी पडतायत, कशामुळे, काय प्रॉब्लेम आहे? काय कमी पडतायत? गोडी गोडी. हा, कमी लागताय हा, कसं असं सुकवल्यानंतर. माहिती का, याच्यामध्ये थोडेसे जे पिगमेंट्स म्हणतो आपण त्याच्यामध्ये, हा 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 ते लॉसेस होण्याचे चान्सेस असतात हा आणि त्याचा गोडवा जो असतो तो कमी होण्याचे कारण तेच आहे की तुम्ही ज्यावेळी त्याला, आपण एखादी भाजी जरी आणली तरी बघा तुम्ही, कच्ची भाजी खाल्ली तर ती थोडीशी पहिल्यांदा वेगळी लागते आणि ज्यावेळी आपण तिला शिजवतो, शिजवल्यानंतर तिची टेस्ट वेगळी असते. तर तर तो गोडवा त्यामधलाच हा एक टिकवण्यासाठी प्रकार काय आहे. केलं पाहिजे? हा, गोडवा टिकवण्यासाठी काय केलं पाहिजे? नाही, ह्याच्यामध्ये तुम्ही जर काही ऍडिशन करत असाल तर मग ते नॅचरल राहणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग ते अडल्ट्रेशन प्रॅक्टिस होतं आणि याला सरकार आपल्याला त्याच्यामुळे ते ऍक्सेप्टच करायचं की प्रोसेस येस, येस. केल्यानंतर तेवढा गोडवा राहणार नाही. हा, फक्त आपल्याला ऍक्सेप्ट हे करावं लागेल की बाबा आपण याची व्हॅल्यू एडिशन म्हणजे काय, की आपण याची शेल्फ लाईफ वाढवलेली आहे. तेव्हा तो प्लस पॉइंट होता. हा, म्हणजे बाबा हे 7 दिवसात प्रोडक्ट खराब होणार होतं, ते 7 दिवसात न होता ते डायरेक्ट 1 बरं वर्ष. का सावंत साहेब, हा हे सरांनी सांगितले खूप महत्वाचं आहे बरं का. मार्केटमध्ये आज आपल्याला गोड वाटणारे काही ड्राय अंजीर्स असतात, तर त्याला तर गोडी आणलेली असते त्यांनी. जर तुम्ही हा, ते अंजीर बघितलं, असं ड्राय केलं तर त्याची गोडी कमी होते. ते करून हे बघितलं मात्र सर. वास्तव आहे. म्हणजे जी प्युअरिटी असते ती कमी गोडीच्या ह्याच्यातच असते, प्रॉडक्ट मध्ये असते. हो सर, बरोबर आहे, हे पण ते हे मार्केटला आपल्यात हा फार डिफरन्स पडतोय, त्यामुळे मार्केटला आपल्याला प्रॉब्लेम येतोय हा, प्रॉडक्ट. अगदी अगदी. पण हे आता कसं आहे, हे लोकांना समजायला लागलंय की आता जी एखादी गोष्ट अति गोड असते ती कसं असतं, एक ठराविक लोक, पण जे हायजीन आणि हेल्थ सेन्सिटिव्ह आहेत ना लोक, ती मंडळी हा विचार करूनच प्रॉडक्ट घेतात. आणि तेच आपलं पोटेन्शियल असं समजायचं ज्यावेळेस आपण व्हॅल्यू ऍडिशन करून मेडिसिनल व्हॅल्यू लोकांना सांगतो. माझ्या काय लक्षात आलं की किंवा आपल्याला मातीचा गुणधर्मामुळे आपल्याला हा प्रॉब्लेम येतोय किंवा काय, हे माझा प्रश्न आहे. नाही, मातीचा गुणधर्म म्हणण्यापेक्षा तुम्ही जर मातीचा पीएच किंवा सामू जो म्हणतोय आपण, तो हा जर हा असेल तर माझा अंदाज आहे की असं काय व्हायला नाही पाहिजे. फक्त आता तुम्ही ह्याच्यामध्ये व्हरायटी कुठली वापरताय, जसं की आपण आता कलिंगडाची एक व्हरायटी आहे बघा, त्याच्यामध्ये शुगर केन नावाची व्हरायटी आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की एकामध्ये गोडावा जास्त राहतो आणि एकामध्ये कमी राहतो. तर ते काय आहे, जीन सिक्वेन्स आणि जीन सिनोम हा खूप मोठा अभ्यास आहे. याच्यामध्ये कसं असतंय, तुम्हाला जे काही सीड मिळालेलं आहे, अच्छा. त्या अंजिराचं जे काही सीड आहे तुमच्याकडे किंवा बीज मिळालंय किंवा ते जे रोप तुम्ही लावलेलं आहे, तर ते किती गोडव्याचं आहे किंवा किती कमी आहे, तर हा जिनोमचा एक पार्ट आहे. खूप मोठा स्टडी आहे तो, हा, बायोटेक्नॉलॉजी जात नाहीये पण मी काय इंटरेस्टिंग आहे. झालं पण काय माहितीये का, शेतकऱ्याच्या मुलांनी हळूहळू यात अशा माध्यमातून थोडी बेसिक इन्फॉर्मेशन मिळाली तर इंटरेस्ट घेते. येस, सोहन सर, येस. आपण काय आपला काय प्रश्न आहे, आपण हात वर केला. हा सर, नॉर्थवाल्यांचे जे अंजीर आहेत हा, ते फार त्याची क्वालिटी, त्या आपल्याला काय ना, हा विषय फक्त होता, बाकी काय नाही. क्वालिटी इन कंटेंट ऑफ स्वीटनेस म्हणताय तुम्ही. हा हा, तेच आहे ना. मग पण ते त्याच्यामध्ये मी स्वीटनेस जसं सांगितलं तुम्हाला ऍडल्ट्रेशन आहे की त्याच्यात. अ, अ, नक्की काही प्रयत्न करू सर. product असं आहे की नक्की.
काही कलिंगड कमी गोड लागतात आणि द्राक्ष बघा काही कमी तुरट लागतात आणि काही गोड लागतात. तर त्याचं कारण तेच आहे की तुम्ही जे प्रोडक्ट किंवा जे तुमच्या शेतीमध्ये उत्पन्न घेतलेलं आहे त्याच्यामध्ये किती तुम्ही म्हणजे काय म्हणतो आपण ते थोडंसं शुद्ध कमी म्हणतात हा ना, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ येस गोमटी. येस 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 अगदी. हा तो कन्सेप्ट आहे. हा थँक्यू, हे धन्यवाद. सुमोशी धन्यवाद. सर, आपण काय विचारत होता आता? पपईच्या संदर्भात काहीतरी विचारत होता. पपईचं आमच्याकडे खूप मोठं आता प्रोडक्शन झालेलं आहे. आता सध्या आम्ही एक कॉन्सन्ट्रेट नावाचा एक कन्सेप्ट आहे. खूप मोठा व्हॅल्यू एडिशन प्रोडक्ट आहे तो. पपईमध्ये कसं असतंय ऍक्च्युली ब्रिक्स म्हणजे काय असतं की शुगर ह्याच्यामध्ये शुगर 9 ते 10 असते आणि हे जे फळ आहे याच्यामध्ये कसं असतंय रेडीनेस म्हणजे लाल कलरचं जेवढं दिसतं त्याच्यामध्ये ते पल्प बाजारामध्ये दोन्ही कंडिशन मध्ये विकला जातो. आमच्याकडे दोन्ही लाईन आहेत. असेप्टिक पण आहे आणि फ्रोझन पण आहे. असेप्टिक कन्सेप्ट हे आहे की तुम्ही त्याला अँबियंट टेम्परेचर मध्ये ठेवून 2 वर्ष सुद्धा ठेवू शकताय आणि फ्रोझन अशी कंडिशन आहे की तुम्ही कोल्ड रूम मध्ये त्याला 2 वर्ष सुद्धा शेल्फ लाईफ देऊ शकताय. दोन्ही मेथड मध्ये आपण वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. फक्त हा कॉस्टचा मॅटर आहे. कॉस्टचा मॅटर असल्यामुळे आपल्याला ते शेतकऱ्यांना परवडत नाही या गोष्टी. काय हॅलो. सोमोशी सर, शहाजी सर काय म्हणताय? नाही नाही, तेच म्हणतो तुम्ही, कारण आता मागील 2 महिन्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांनी पपई खूप मोठ्या प्रमाणात उत्पादन असताना रोटावेटर मारून आता या वर्षी आम्ही पपईचं उत्पन्न केलंय जवळजवळ 1000 मेट्रिक टन आहे अरे वा. आणि रशियाला एक्सपोर्ट केले. अच्छा, प्रोक्युरमेंट करून तुम्ही अख्खीच प्रोक्युरमेंट करून आम्ही शेतकऱ्यांशी सुद्धा बायबॅक करतोय. असं नाही की करत नाहीये, इकडे सुद्धा बायबॅक आणि त्याचं काम चालूच असतं. अच्छा, म्हणजे अख्खीच पपई का? हा, अख्खी पपई घेतली जाते. मग त्याचं त्याच्यामध्ये लाईफ? 2 प्रकार आहेत, एक सीड वाली आहे, एक विदाऊट सीड वाली आहे. अच्छा, जसं मी सांगितलं की व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा एक संदर्भ आज या ठिकाणी मिळाला, कारण मी परवा एका फार्मवर गेलो होतो. 5,000 रोपं त्यांनी लावली आहेत पपई. तर त्याला मी विचारलं एक्सपोर्टसाठी, तर त्याच्या डोक्यात असं होतं की त्याला शेल्फ लाईफ तेवढं मिळत नाही, त्याच्यामुळे एक्सपोर्ट कमी होतं म्हणलं. मी म्हटलं असं हा, नाही. शेल्फ लाईफ मिळत नाही म्हणजे काय, आता तुम्हाला सांगतो एक कन्सेप्ट आहे थोडीशी. ज्या आपण घरामध्ये भाज्या आणतो त्या भाज्या आपण किती दिवस म्हणजे 1 आठवड्यापुरतं आठवडी बाजार म्हणलेच कशाला की बाबा साधारण आठवड्यापर्यंत ह्या माझ्या फ्रेश भाज्या राहतात आणि त्याच्यानंतर मी खाऊन परत पुढच्या बाजाराला जातोय. तर हा कन्सेप्ट त्याच्या मागचा तोच आहे की तुमच्या भाज्यांची शेल्फ लाईफ 7 दिवसाची आहे. 7 ते 14. अच्छा. ह्याच्यावर तुम्ही स्टोअर नाही करू शकत. हॅलो. आणि ह्याच्यामध्ये मग काय आलंय की व्हॅल्यू एडिशन काय करू शकतो. त्याच्यासाठी मग हे जे बाकीच्या भाज्या आहेत ते ड्राय करून मिळायला लागल्यात आता. मेथी मिळायला लागलीये, धना मिळायला लागलाय. ते व्हॅल्यू एडिशन आहे. हॅलो. हा, बोला बोला. कच्ची पपईचे ड्राय करून कुठे वापरता येते? कच्ची पपई तुटी फुटी मध्ये वापरली जाते आणि याचा खूप चांगला उपयोग आहे आईस्क्रीम टॉपिंग वगैरे याच्यामध्ये. तुटी फुटी हा एक काय म्हणतो आपण कन्व्हेन्शनल मेथड आहे. नॉर्थ मध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन केलं जातं बघा तुटी फुटीचं. तर तुटी फुटी आपल्या इथे सुद्धा आपण बनवू शकतो. त्याच्यामध्ये काय असतंय थोडंसं त्याला पपईला सल्फायटेशन केलं जातं, भिजवून ठेवायची. भिजवून ठेवल्यानंतर त्याचे बारीक काप केले जातात आणि साखरेच्या पाकामध्ये त्याला डुबवून ठेवली जाते. हाच फक्त कन्सेप्ट आहे याच्यामध्ये, वेगळा काही नाहीये. तुम्ही घरी सुद्धा बनवू शकताय. म्हणजे क्यूब्स तयार करायचे थोडे त्याचे येस कटिंग येस करून. अच्छा, त्यांचं म्हणणं एक आहे की तो एक माहितीसाठी संदर्भ उपयोगी पडेल. हा बोला, ज्योतिराम पवार साहेब बोला. केळीचे रोप कसे तयार करतात? काय हॅलो, बोला ना, आवाज नाही येते तुमचा. केळीचे रोप कसे तयार करतात? काय म्हणते? केळीची रोप हा विषय टिश्यू कल्चरचा विषय आहे तो, बरोबर. हा प्रोसेसिंग मधला विषय नाहीये. टिश्यू कल्चर, तुम्ही नेटवर आता टिश्यू कल्चर बघा, तरी सुद्धा काही माहिती असेल तर शेअर करू शकता. नाहीतर मग टिश्यू कल्चर हा विषय आहे तो. त्यावेळेस त्यातले तज्ञ बोलवले तर ते नक्कीच माहिती देतील. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? म्हणजे थोडक्यात आज मला एक थोडासा अंदाज असा आला, अमोल सरांच्या माध्यमातून आपल्याला फूड पार्क पाहण्याची पण संधी चांगली आहे. मी जर साताऱ्यामध्ये आलं तर साताऱ्यामध्ये आल्यानंतर फूड पार्क बघून त्या ठिकाणी स्वतःचं युनिट तिथला
कॉमन फॅसिलिटी सेंटरचा आपल्याला हो, काय हो. benefit देता येतोय ते जर बघितलं अवश्य तुम्ही भेट देऊ शकताय. तुमच्या लक्षात येईल की कन्सेप्ट काय चालते इथे, बरोबर. काय कन्सेप्टवर काम म्हणजे करतोय. आता मला एक कन्सेप्ट किती क्लिअर झाली की बाबा तुम्ही पोपया एक्सपोर्ट करू शकला. म्हणजे हो. पोपया जर एक्सपोर्ट होऊ शकतात आता तर आज ज्या आमच्या मित्रांनी 5,000 रोपं लावलेली आहेत तर त्यांना मी सांगितलं तर त्यांना तो फायदा झाला ना. त्यांच्याकडे डोक्यात होतं की बाबा एक्सपोर्ट होतं की नाही, पण तुमच्या माध्यमातून आज या मीटिंगचं म्हणजे खरं यश आता फलद्री जाण्याची शक्यता आहे. म्हणजे 100% तुमच्या माध्यमातून काही उद्योग तर उभे राहतीलच राहतील. पण बरं ग्रुपमध्ये आपल्याला चॅट बॉक्स मध्ये आपण एक लिंक दिलेली आहे, तर प्रत्येकाने त्या लिंकच्या माध्यमातून फॉर्म छोटासा आहे तो भरून टाका. म्हणजे जेणेकरून आपली ही जी माहिती आहे, आता काही संदर्भ आहेत, काही रेफरन्सेस आहेत, काही ऑपॉर्च्युनिटीज आहेत, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या फॉर्म ग्रुपमध्ये शेअर करता येतील. मुकुल सावंत साहेब आपण बघितला का तो फॉर्म? हा सर. हा, हा लोकरी हा साहेब, कामते सर, आपण सुद्धा तो फॉर्म भरावा. ज्योतिराम पवार, आपण सुद्धा बरेच जण आज या ठिकाणी जे उपस्थित आहेत त्यांनी फॉर्म भरावा आणि तो फॉर्म भरल्यानंतर आपल्याला ग्रुपच्या माध्यमातून एकमेकाला सोपं जाईल. अजून काही कोणाचा प्रश्न आहे का? पपईच्या संदर्भात समजलं का सुरेश सर, सोमोश सर? आपल्याला प्रक्रिया उद्योगाला संधी आणि डायरेक्ट एक्सपोर्टला पण संधी. काय होतं, बऱ्याच वेळेस शेतकऱ्याला त्याची माहिती मिळत नाही आणि नाही माहिती मिळाली की थोडस प्लस अजून थोडस इंटरप्शन करतो मी थोडस. बोला की. आपण आहे ना जवळजवळ 6 ते 7 प्रकारचे म्हणजे जेवढे काय तुमचे फ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये आपण प्रक्रिया करतो. अच्छा. सगळ्या मँगोचं पण आपण प्रोडक्शन करतो. अच्छा. प्लस बनानाचं पण करतो. बनानाचा आम्ही यावर्षी 1000 टन एक्सपोर्ट केलेला आहे अरे रशियाला. वा, व्हेरी गुड. प्लस मँगोचं सुद्धा आता एक गल्फ कंट्रीसाठी चालूच आहे. त्याचे जे प्रोडक्शन्स आहेत ते याच्यामध्ये आम्ही एक्सपोर्ट करतो आता दुबईला वगैरे आणि प्लस सौदीला. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटतं अमोल सरांचा आपल्याला खूप फायदा होणार आहे बरं का. आणि त्या माध्यमातून त्यांचं ज्ञान, त्यांचे प्रॅक्टिकल नॉलेज, कारण एक शेतकऱ्याचा मुलगा आहे तो, हे त्याचं बेस आहे. त्याच्यामुळं ती संवेदना त्यांच्याकडे आहे एका भूमिपुत्राची आणि त्याचा तुम्हाला आम्हाला सर्वांना नक्की फायदा होईल. काही बाबतीत माहिती, एक्स्ट्रा माहिती, इन्फॉर्मेशन घेण्यासाठी सुद्धा त्यांची तयारी असते काहीतरी, कारण माणूस हा कायम शिकत असतो आणि शिकण्याची भूमिका विविध प्रयोगाच्या माध्यमातून होत असते आणि तसे त्यांचे प्रयोगही चालू असतात. तर आज या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहायला, अतिशय चांगली माहिती दिली. काही कोणाचा प्रश्न आहे का? म्हणजे मी आता सरांचा क्लोजिंग घेतो आणि चॅट बॉक्सवर जो फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म मात्र प्रत्येकाने भरा. म्हणजे त्या फॉर्मच्या माध्यमातून जो ग्रुप तयार होईल आणि त्या ग्रुपवर आपण इन्फॉर्मेशन देऊ. तुमचा जसं आता शहाजी सर तुमचे ज्वारीच्या बाबतीत सुद्धा तुम्ही अमोल सरांना डायरेक्ट आजपासून आपल्या सर्वांचे ज्वारीचं आणि नाचणी हे जे मिलेट्स आहेत ना त्याच्यावर खूप प्रोसेसिंग चालू आहे, खूप व्हॅल्युएडिशन आहे. माझ्याकडे आहे ना ज्वारीचे चुरमुरे पण आहेत आणि आम्ही बाजरीचे चुरमुरे घेतोय. त्याच्यानंतर नाचणीचे सुद्धा चुरमुरे आहेत, नाचणीचे बिस्किट सुद्धा आहेत. तर हे शहाजी खूप सर व्हॅल्युएडिशनचा पार्ट व्हिजिट करायची आहे तुम्हाला फूड पार्कला व्हिजिट करा, आणि 100% अमोल सरांची मीटिंग करूया आपण, येस. हे की नाही? नाही, आपण काय काकडे सर, हा बोला. प्रत्यक्षच आपण भेटू. आता एक विजिट तिकडे आहेच आहे. आपण जे जे असे हे आहेत त्यांच्याकडे आपण भेटून प्रत्येक आज उपस्थित असलेला प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा जो आहे आज भूमिपुत्र, त्यांनी प्रत्येकाने प्रत्येक शेती उत्पादनांच्या माध्यमातून प्रचंड श्रीमंत व्हायचे हा ध्यास घेऊया. ही माहिती आपण एकमेकांना संकलित करून स्वतःचा आत्मविश्वास वाढवूयात आणि मला खात्री आहे की आम्ही तर आयुग्राम आपल्यासोबत 1000 जाता जाता एक छोटस उदाहरण देतो तुम्हाला. हा, द्या की. आपल्या इथं आता आपण बघतोय की बघा ते मोसंबीचे गाडे वगैरे ठिकठिकाणी ते नाही का बिहारी लोक येतात, करतात ज्यूस काढतात आणि ज्यूस देतात सगळ्यांना 20-20 रुपयाला. उद्योग करायला काय भांडवल लागते? काय लागत नाही भांडवल. बरोबर, लक्षात घ्या. तुम्ही जर तुमच्या प्रोडक्ट जर बनवत असाल तर मार्केटिंग करायला, मग तुम्हाला दुकान असले तरी सुद्धा काय त्याचा फरक नाही पडत आहे की मला हे मार्केटमध्ये विकलंच पाहिजे. कसं विकायचे, काय विकायचे, ही कला आपण जर आत्मसात करत गेलो तरच कुठे काय होऊ शकते. नाहीतर मग चायना जसं तुम्ही म्हणलाय की 1 नंबर मार्केटिंग मध्ये लिडिंग आहे,
त्याचा नंबर मग तो सोडणार नाही आणि आपण फक्त ब्लेमिंग गेम खेळत राहतोय. ब्लेम गेम कधी खेळायचा नाहीये. आणि ह्याच्यामध्ये काय होणार की मग मला भांडवल नाहीये, मी कसं करू, मला काय करता येईल, काही नाही. मी तुमच्या समोर एक, जसं काकडे सरांना माहितच आहे, माझे स्वतःचे आता सुद्धा 2 शॉप मी ओपन केलेत काकडे सर. अरे वा, व्हेरी नाईस. ऑर्गॅनिक मध्ये आहे आणि स्वतः मी आज एका लेवलला माझं नेऊन ठेवलेलं आहे आणि काही दिवसातच मी अजून एक प्रोडक्ट लॉन्च करणार आहे आणि तो व्हेरी गुड, व्हेरी गुड. या निमित्ताने आमच्या सगळ्यांच्या आपल्याकरांसाठी तरी ते एकदम स्पेशलच असणार आहे. हम्म. आणि खूप मोठं त्याचं मार्केटिंग, म्हणजे मार्केटिंग करायची गरजच नाही मला भासणार आहे त्याच्यामध्ये. लोक ऑटोमॅटिक येतील माझ्याकडे. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी नाईस. हा आत्मविश्वास तुमच्या आमच्या सगळ्यांच्यात विकसित होणं गरजेचं आहे आणि ते तेव्हाच होतं ज्यावेळेस त्या प्रॉडक्टची कन्सेप्ट क्लिअर होते. आणि काय नसते, शून्यापासून सगळं सुरुवात करा. येस येस. नमस्कार. डोके साहेब नमस्कार. नमस्कार. थोडं लेट जॉईन झालो. मला तर ब्रीफ नाही, पण आपण बोलू पर्सनली. पण एक पपईचा विषय होता. तर पपईवरती आम्ही टुटी फ्रुटी करून सौदी अरेबियाला महिन्याला 100 टन एक्सपोर्ट करायचो आणि टुटी फ्रुटी बनवायचो आम्ही तामिळनाडूमध्ये वीरेंद्र साहेबांच्या प्लांट वरती. त्याला काय टुटी फ्रुटी म्हणजे कच्च्या पपयाचे तुकडे बनवून साखरेच्या पाकामध्ये ते शिजवलेले असतात. ते आपण त्याला चेरी म्हणतो किंवा टुटी फ्रुटी म्हणतो. तर ते पण फार मोठं मार्केट आहे पपयाचं आणि बऱ्यापैकी आम्ही सौदी आणि दुबई, कुवेत, केनिया बऱ्याच ठिकाणी एक्सपोर्ट केलेला आहे. ठीक आहे, आता टाइम संपत आलेला आहे. डोके सर, मला वाटतं तुम्ही नक्की आमच्या सोबत आहात आणि आपल्या शेतकऱ्याच्या मुलांनी केलेली उत्पादनं किंवा त्यांच्या माध्यमातून तयार झालेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, प्रोक्युरमेंट रिसोर्सेस याची तुमच्याशी मी शेअरिंग करेन. डोके चालेल, शेअरिंग करा. क्लस्टरच्या अंडर आपल्याला 80% सबसिडी आहे. 2 करोड जर आपण टाकले तर 8 कोटी मिळतात आपल्याला. तर क्लस्टर साठी कसं आहे की छोट्या मोठ्या 30 उद्योजकांनी एकत्र यायचं, मिनिमम 30, मॅक्झिमम कितीही. आणि असं नाही किंवा तुमचं एक कटिंग सेंटर आहे. आता माझं स्वीटकॉर्नचं एक्सपोर्ट आहे, तर स्वीटकॉर्नचे कणस घेणारे, कटिंग करणारे, तर त्याचे बॉक्स बनवणार आहेत, अशा सगळ्यांनी मिळून केलं तर फॅसिलिटी आपल्याला गव्हर्नमेंट देत आहे. आणि चांगले अधिकारी आहेत ते आपले सोलापूरचेच आहेत. आता आम्ही प्रयत्न करतोय. टेंभुर्णी MIDC आपला प्लॉट आहे 1 एकरचा, तिथं कोल्ड स्टोरेज आणि पॅक हाऊस करतोय, कारण त्या एरियातून बनाना भरपूर एक्सपोर्ट होतो, करमाळा तालुक्यातून कंधारला वगैरे. ठीक आहे, तर टाइमचा अभाव आहे. डोके साहेब, मी तुमचा नंबर सगळ्यांना शेअर करणार आहे. चालेल, नक्की नक्की. कुणालाही काही मदत लागली तरी सांगा, काही हरकत नाही. पुन्हा एकदा सांगतो की चॅट बॉक्स वरचा फॉर्म प्रत्येकाने भरा. आता प्रदीप जाधव सरांनी पण काही प्रश्न विचारला होता, हात वर केला होता. प्रदीप जाधव सर. प्रदीप जाधव सर, मला वाटतं आवाज जात नाहीये, पण डोके सर आला, खरं बरं वाटलं मला. त्यांचंही योगदान खूप महत्वाचं आहे. बरेच वर्षापासून ते या उद्योगामध्ये एक्सपोर्ट लाईन मध्ये आहेत. मला वाटतं 99 पासून 2000 ला पण राहुल मस्कन साहेबांवर मान्सून अॅग्रो बायो लिमिटेडच्या माध्यमातून कॉर्न क्लबची चेन पण आम्ही काढली 2002-03 ला. आणि बराच म्हणजे फ्रोझन मधला बराच एक्सपिरियन्स आहे, फ्रोझन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल मधला. कुणालाही काय हेल्प लागली तर कधी मला व्हॉट्सअप वरती वगैरे विचारू शकता. नक्कीच नक्कीच. मी तुमचा नंबर सर्वांना शेअर करेन. नक्की नक्की. आणि शहाजी सर तुमच्याच भागातले येते. शहाजी सर त्यांचे मी ऍक्च्युली धाराशिव जिल्ह्याचा आहे, पण बॉर्डर सोलापूर बॉर्डर वरतीच आहे. कुठलं गाव सर? शहापूर. नळदुर्ग माहिती तुम्हाला? नाही, माझं नेटिव्ह धाराशिवलाच माझं एज्युकेशन झालं. मी राहतो बार्शीमध्ये राहतो मी. ओके, नळदुर्ग पासून 10 किलोमीटर गाव आहे माझं. ओके 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 ओके. तुळजापूर तालुका. ओके ओके, ठीक ठीक आहे. या निमित्ताने या आपल्या वेबिनार मुळे वेगळ्या क्षेत्रातल्या नवीन नवीन ओळखी होतात. हे बिझनेस नेटवर्किंग खूप महत्वाचं आहे. जीवनामध्ये सगळ्यात गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याच्यामध्ये ज्याचं बिझनेस नेटवर्किंग चांगलं त्याला वैयक्तिक जीवनामध्ये खूप मोठा फायदा होतो आणि त्यासाठी सुद्धा आईगुराम नक्कीच इनिशिएटिव्ह घेऊन काम करणार आहे. तर आज या ठिकाणी आपण डोके सराला आपलं निश्चित स्वागत आहे आणि पुढच्या वेळच्या मीटिंगला आवर्जून या, मी तुम्हाला रिमाइंडर करीनच वैयक्तिक. चालेल, नक्की. तर आज अमोल निकम सरांचा या ठिकाणी जो आपल्याला माहिती, मार्गदर्शन आणि जे काही प्रॅक्टिकल फॅक्ट्स त्यांनी शेअर केल्या त्यांचा प्रत्येकाला वैयक्तिक जीवनामध्ये नक्कीच 100% फायदा होणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ते आपल्या सोबत असणार आहेत. आणि जसं जसं रोजच्या रोज कणाकणाने त्यांचंही नॉलेज वाढतंय आणि कणाकणाने तुमचाही आमचा अनुभव वाढतोय
आणि अनुभव आणि ज्ञान आणि माहिती या सगळ्या गोष्टी जर आम्हाला एकमेकासाठी मिळाल्या आणि नवीन नवीन ओळखी होत गेल्या तर अशा पद्धतीच्या वेबिनारच्या माध्यमातून प्रगती करणं फार सोयीस्कर आणि चांगलं असणार आहे. तर दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आपण सर्वांनी या वेबिनारला आवर्जून उपस्थित राहावं. 1 तासाचा वेळ फक्त आपल्याला शेअर करायचा आहे, पण तो वैयक्तिक जीवनात अत्यंत आनंदी आणि सुखावं असणार आहे याची मी खात्री या निमित्ताने देतो. तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आजची ही वेबिनार यशस्वी करण्यासाठी आपलं प्रत्येकाचं या ठिकाणी प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून जे काही साथ प्रतिसाद जो झाला, इंटरॅक्शन जी झाली ती खूप चांगली झाली आणि त्याचा वैयक्तिक फायदा होईल याची मला खात्री आहे. तर अमोल सर पुनश्च एकदा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे आणि सर्व भूमिपुत्र या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणी सातत्य ठेवणारे बरेच जण आहेत. मला खात्री आहे जे सातत्य या ग्रुप या मुवमेंटमध्ये ठेवतायत त्यांचा बिझनेस नक्की या निमित्ताने वाढणार आहे याची मी खात्री देतो. आणि आजची वेबिनार या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. 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 काकडे सर, अमोल सर आणि लोके सरांचा नंबर शेअर करता का? हो सर. अमोल सर तुम्ही तुमचा माझा नंबर घ्या नंबर पण सांगा आणि शेअर पण करा प्लीज. 8551 8551 85 85 5005. 5005 अमोल निकम. ओके. हा आणि तुमचा मेसेज पण शेअर करा आणि शेजारी बघा चॅटबॉक्सवर जो केलेला आहे बघा आयुग्राम ॲग्रोच्या ह्याच्यावर आलेला आहे नंबर चॅटबॉक्सला सरांचा. आणि दुसरं तुमची आपली ही फॉर्मची जी वेब आहे कुणी रेज हँड केला आता? फक्त कोणीतरी हात वर केला होता. कोणाचा काही प्रश्न आहे का अजून? बोला बबनगिरी महाराज, बोला. आपलं स्वागत आहे वेबिनार मध्ये. उशिरा आलात पण ठीक आहे. नाही पण ते बाकीच्या गोष्टी लक्षात काय तुमचा काय प्रश्न आहे? ते पाठीमागच्या काळात एक जैविक सेंद्रिय पावडर म्हटलं पिकासाठी जे दुष्काळग्रस्त स्थिती आहे मराठवाड्यात किंवा बऱ्याच ठिकाणी तर ते आलेले आहे आता. तर ते सांगावं म्हटलं की ज्यांना कोणाला अडचण असेल किंवा पाण्याचं ज्या ठिकाणी दुर्भिक्ष असेल म्हणजे याविषयी की एक 10-15 मिनिटं फवारा दिला तर 1.5-2 महिने पाणी द्यायची गरज नाही किंवा परत 10-15 आणखीन 1.5-2 पीक निघून येतं अशी त्याची कंडिशन आहे. त्याचे व्हिडिओ वगैरे ते पाठवून बाकीचे डिटेल त्याचं नवीन जे ट्रायल घेतली त्याच्याविषयी सुद्धा डिटेल डाटा आणि व्हिडिओ आलेत. तर ते सांगावं म्हणून म्हटलं हे या ठिकाणी. नक्की आपण हा विषय तुमचा पुढच्या वेळेच्या ह्याला हजर राहा त्यावेळेस तुम्हाला 10 मिनिटं मी देतो, तुम्ही बोला त्यावेळी. आता आज या ठिकाणी ठीक आहे. तर आज या ठिकाणी पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक मी या ठिकाणी पुन्हा मुकुंद सावंत साहेब आपला काही प्रश्न आहे का पुन्हा? डोके सरांचा नंबर शेअर करा की सर. डोके सर आपलाही नंबर टाकला सर. हो दिला मी मेसेज मध्ये टाकलाय. मेसेज मध्ये टाकलाय. डोके सरांचा नंबर आहे का? व्हॉट्सअप नंबर आहे तो 9960055766. धन्यवाद सर. धन्यवाद. इथून पुढच्या मीटिंगला प्रत्येकाने नोटबुक आणि पेन या दोन्ही गोष्टी सोबत ठेवाव्यात ही या निमित्ताने मी विनंती करतो. धन्यवाद. आपण सर्वजण उपस्थित. धन्यवाद अमोल सर. येस. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू.